ओके. सो कसे आहेत सगळे? खूप दिवसानंतर असं GSवर लेक्चर आहे ना. यस. सो कशासाठी जमलो आपण आज? डिस्कस करण्यासाठी. काय डिस्कस करायचं? क्वेश्चन पेपर डिस्कस करायचं. ओके. सो किती जणांनी क्वेश्चन पेपर पाहिला? आज आपण दोन याच्यावर करतो की जे आपलं झालं. एक म्हणजे तुमचं IR आणि दुसरं इंटरनल सिक्युरिटी. IR इज अ पार्ट ऑफ GS2 अँड इंटरनल सिक्युरिटी इज अ पार्ट ऑफ GS3. राईट. सो क्वेश्चन पेपर कोण काय ओपिनियन आहे तुमचं की कसा होता पेपर? सोपा होता, अवघड होता? पर्टिक्युलरली IR. पण असं वाटलं की जे लेक्चरमध्ये सांगितलं ते जास्त महत्त्वाचं आहे रादर दॅन नोट्समध्ये. राईट. सो हा UPSCने ना ट्रेंड काही वर्षापासून बदलला आहे. यू कॅन से दॅट पोस्ट कोविड-19. पोस्ट कोविड-19मध्ये पर्टिक्युलरली इन GS2. त्याच्यामुळे मी शिकवण्याची मेथड पण माझी चेंज केली आहे विथ टाईम. त्याचं रिझन आहे की पोस्ट कोविड-19 नंतर UPSC ना ॲनालिसिसवर जास्त भर देत आहे आणि पर्टिक्युलरली इन GS2 करंट अफेअर्स. सो करंट अफेअर्सचे लिंकेजेस जोपर्यंत माहीत नसेल तोपर्यंत तुम्हाला ओव्हरऑल आयडियाज बिल्ड नाही होणार. तुम्हाला वाटेल की सर असं का झालं, म्हणजे आमच्याच टायमाने असं का? थँक्स टू कोचिंग क्लासेस. ओके. बिकॉज का रेडीमेड नोट्स, रेडीमेड सगळ्या गोष्टी, एक काहीतरी 100 पेजेसमध्ये नोट्स, 150 पेजेसमध्ये नोट्स, या सगळ्या गोष्टी झाल्यात. सो मग UPSC तुमच्या एक स्टेप नेहमी पुढे जायचा प्रयत्न करते. सो जेव्हा UPSC पुढे जायचा प्रयत्न करते मग UPSC काय करते? डायनॅमिझम घेऊन येते. सो मग पुढचा प्रश्न पडतो की सर डायनॅमिझम घेऊन आलाय मग करायचं काय? म्हणजे काय जे आहे ते वाचून सोडून फक्त करंट अफेअर्स करत बसायचं का? तर इलॉजिकल आहे. कसं इलॉजिकल आहे? जोपर्यंत मला स्टॅटिकची आयडिया येणार नाही तोपर्यंत मला कळणारच नाही की करंट अफेअर्स वाचायचं कसं आहे. सो करंट अफेअर्स करण्यासाठी आपल्याला स्टॅटिकला आज पण बेस ठेवायचा. विदाऊट स्टॅटिक बेस यू कॅनॉट बिल्ड, असो नका. ओके. यू कॅनॉट विदाउट स्टॅटिक बेस यू कॅनॉट बिल्ड द आयडिया. ओके. सो ते एक गोष्ट लक्षात ठेवा की फर्स्ट थिंग यू हॅव टू फोकस ऑन स्टॅटिक. सो त्याच्यामुळे स्टॅटिक शिकवताना मी तुम्हाला जो आता आपण प्रश्न डिस्कस करू, पण जो नॅशनलिझमचा प्रश्न आहे किंवा आणखीन सॉव्हर्निटीबद्दल प्रश्न विचारला आहे, बरं आपण इंडिया आफ्रिका घेतलं होतं, बट दे आस्क अबाउट डिजिटल इकॉनॉमी. सो त्या डिजिटल इकॉनॉमी वर्डने पूर्ण क्वेश्चनचं मिनिंगच चेंज केला. सो हे जर करायचं असेल तर मला करंटचे लिंकेज लागेल पण स्टॅटिक लागेल. दुसरी गोष्ट मी तुम्हाला खूप आधीपासून सांगतो की फोकस ऑन ब्रेनस्टॉर्मिंग, विचार करा. त्याचं रिझन आहे बिकॉज जेवढं जास्त तुम्ही रादर दॅन रिडिंग तुम्ही जेवढं जास्त समजून घ्यायचा प्रयत्न कराल UPSCला ती अपेक्षा आहे. त्याचं रिझन आहे आपण जे शॉर्ट नोट्सकडे पळतोय की आपल्याला सगळं क्रिस्प हवं आहे, त्याचंही रिझन आहे. सो आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमधला असं बोललं जातं मेन्सचं, म्हणजे जेव्हापर्यंत मी 2013 पासून पॅटर्न चेंज झाला आहे तेव्हापासूनचा आत्तापर्यंत GS2 सगळ्यात डिफिकल्ट पेपर. ओके. त्याच्यात सेग्रिगेशन आपण बघू. जर सेग्रिगेशन पाहिलं, डिफिकल्टी लेवल तर नंतर सांगू, सेग्रिगेशन पाहिलं तर यू विल सी की मेन फोकस त्यांचा पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन. ओके. ते 110 मार्काला होतं. त्यानंतर तुम्हाला दिसेल गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस 50-40 आणि त्यानंतर 50 मार्काला IRचे ठरलेले क्वेश्चन्स आहेत. दरवेळेस डोळे झाकून 9, 10, 19, 20 हे IRचे 4 क्वेश्चन ठरलेले आहेत. ओके. सो IRचं तर ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशनमध्ये पाहिले क्वेश्चन्स तर तुम्हाला असं वाटेल की नेमकं लिहायचं काय होतं, असं झालं असणार आहे. त्याचं रिझन तेच आहे की करंट अफेअर्स. ओके. मग करंट अफेअर्स करायचं तर मग कुठनं करायचं? सो आत्तापर्यंत UPSC एक पॅटर्न फॉलो करायचं मेन्सला. तो पॅटर्न असायचा की प्रिलिम्स नंतरचा जो काळ असेल त्याच्यातनं प्रश्न द्यायचे आणि त्यातलंच करंट अफेअर्स असायचं. सो इफ यू रिलाय ऑन PT 365 और रिलाय ऑन 3 महिन्याचं करंट अफेअर्स तर होऊन जायचं. पण आता ते पण नाही केलं. त्यांनी लास्ट 1.5 इयरपर्यंत करंट अफेअर्सला गेलेत. म्हणजे जो पॅटर्न ते प्रिलिम्सला फॉलो करायला लागलेत तो पॅटर्न मेन्सला झाला. सो मग तिथं पण परत डायनॅमिझम आलं. मग तुम्हाला प्रश्न पडेल की सर ठीक आहे पण याचा सोर्स काय? सोर्स इज नथिंग बट न्यूजपेपर. बिकॉज तुम्हाला जे मिळणार आहे करंट अफेअर्सच्या मॅगझिनमधनं ते मिळणार आहे डायरेक्ट एक पंचपक्वान. आता पंचपक्वानची गरज नाही आहे. आता डोक्यात खिचडी व्हायला पाहिजे तर मी तिथं जाऊन काहीतरी लिहू शकेल. मग खिचडी व्हायला पाहिजे म्हणजे काय की ॲटलिस्ट मी दररोज 30-40 मिनिटं हेडलाईन्स वाचायला पाहिजे. सो परत तुम्हाला माझा शब्द म्हणजे वाक्य आठवेल की हेडलाईन्स वाचा. बिकॉज हेडलाईन्स असेल तर मला कळेल तर की मॅगझिनमधनं मला घ्यायचं काय, अदरवाईज मला अँगलच नाही कळणार. सो या सगळ्या गोष्टींमुळे पहिली गोष्ट लक्षात ठेवा की GS2चं मग याच्या पुढे पॅटर्न काही चेंज होणार आहे तर अजिबात नाही. UPSCने एकदा टोन सेट केला तर तो टोन UPSC सरासरी 3-4 वर्ष ठेवतं. सो याच्या पुढे GS2ला एक्सपेक्टच नका करू की सिम्पल येईल.
सो भर द्या अनालिसिसवर. लक्ष्मीकांतने काम भागणार आहे का? अजिबात नाही. यू हॅव टू फोकस ऑन करंट अफेअर्स लिंकेजेस. सो त्याच्यामुळे तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर आपले जे अनालिसिसचे टॉपिक असतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त टॉपिक GS2चे असतात. ओके, डायनॅमिझम. ओके, हे झालं तुमचं पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशनचं. मग तुम्ही बोलाल की सर हा सगळाच पेपर अवघड होता, मग कोणासाठी सोपं आहे? पहिली गोष्ट ऑप्शनलवाल्यांसाठी सोपं आहे, ज्यांचं पॉलिटिकल सायन्सचं बॅकग्राऊंड आहे, बिकॉज त्यांना ही गोष्ट डिटेलमध्ये माहीत असते. ओके, दुसरी गोष्ट कोणासाठी सोपं आहे की ज्यांना आहे ना लो हँगिंग फ्रूट कळतात मेन्समध्ये. कोणाला करतात लो हँगिंग फ्रूट? की ज्यांचं आहे ना कॉमन सेन्स जागा असतो. तर तुम्हाला कळेल की 2 सब्जेक्ट आहेत ना आणखीन पण चेंज नाही झाले, दॅट इज गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस. सो ज्यांनी गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस व्यवस्थित केलं आहे ह्यावेळेस GS2मध्ये त्यांना ॲडव्हान्टेज आहे. ज्यांनी ते केलं नसेल ॲव्हरेज मार्क ह्यावेळेस GS2चा स्कोर कमी येईल. पण UPSC एक पॅटर्न आहे. सो GS2चा स्कोर कमी येईल म्हणजे सगळ्यांचाच कमी येईल असं नाही होऊ शकत कधी, बिकॉज त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो की UPSC नेमकं आहे ना तुमच्या आजूबाजूला फक्त की कोणाचं किती, त्याच्यानुसार मग मार्क मिळतात. असं नाही की एकाला 3 दिले दुसऱ्याला 3.5च मिळणार. सो असं स्कोअरमध्ये असं नाही होणार की खूप कमी आहे खूप जास्त आहे, काही ना खूप चांगला स्कोअर असेल काही ना नसेल. ओके, मग आता थोडं पुढे जाऊ आपण GS3 बद्दल बोलू. GS3चा पेपर एकदम ह्यावेळेस हलवा होता. म्हणजे असे क्वेश्चन होते की डोक्याला हात लावू की अरे एवढं सोपं, म्हणजे लास्ट इयरचा पेपर खूपच टफ होता. मग GS3 टफ आला म्हणजे GS3ला सगळ्यांना जास्त मार्क पडतील का? अजिबात नाही. GS3चं जे इव्हॅल्युएशन आहे तेच मुळात डिफिकल्ट आहे. ज्या अँगलने ते चेक करतात तो अँगल कोणालाच नाही कळाला आत्तापर्यंत. ओके, सो तो अँगल आपल्याला माहीत नाही आहे. सो स्टील GS3 सोपं आहे, GS2 डिफिकल्ट आहे. तरी माझं वैयक्तिक असं हे की GS2लाच मार्क जास्त असतील. ॲव्हरेज लोकांचे तुम्ही कन्सिडर केले GS3ला कमी असतील. पण याचा अर्थ असा नाही की GS2 सोपा होता म्हणून GS3पेक्षा जास्त मार्क मिळाले, बिकॉज मार्किंग पॅटर्न तसं आहे. सो याच्यापुढे GS2चा अभ्यास करत असाल तर हा डायनॅमिझम डोक्यात ठेवा. आणि आणखीन एक आपण एकदा सगळं पाहिल्यानंतर एक लेसन लर्न घेऊ आपण की काय काय लेसन आपल्याला शिकायचे आहेत, बिकॉज आपल्याला यांच्यातनं शिकायचं आहे ह्या मेन्समधनं की पुढच्या वेळेस मला काय करायचं आहे. ओके, अंडरस्टूड. सो लेट स्टार्ट विथ द आपण हे बाकीचं पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन चैतन्य सर डिस्कस करतील. आपण विल फोकस ऑन दी IR पार्ट. ओके, आता पहिला प्रश्न आला होता. पहिला प्रश्न कशाबद्दल होता? सगळ्यांना दिसतंय? ओके, पहिला प्रश्न होता इंडिया आफ्रिका डिजिटल पार्टनरशिप इज अचिव्हिंग म्युच्युअल रिस्पेक्ट, को डेव्हलपमेंट अँड लॉंग टर्म इन्स्टिट्यूशनल पार्टनरशिप एलोबरेट. आता जर तुम्हाला जर प्रश्नही केला तर प्रश्न खूप सोपा आहे. ओके, जर एक वर्ड डोक्यात ठेवला नाही, कोणतं वर्ड डोक्यात ठेवला नाही? डिजिटल पार्टनरशिप, म्युच्युअल रिस्पेक्ट, को डेव्हलपमेंट, लॉंग टर्म इन्स्टिट्यूशन. जर काहींना लेक्चर आठवत असेल तर मी एक गोष्ट सांगितली होती की आफ्रिकेवर इंडियाचा फोकस जास्त वाढलाय. ओके, सो त्याच्यामुळे आफ्रिकेवर प्रश्न येणं थोडं लॉजिकल होतं. ओके, हे काय असं मी काय कोणी प्रेडिक्ट केलं आणि मी खूप भारी प्रेडिक्ट केलं आणि मला खूप येतं असं नाही. हे जर केलं तर इलॉजिकल गोष्ट आहे, बिकॉज ॲक्च्युअल एक्झाम कंडिशनमध्ये याचा आन्सर लिहिणं किती डिफिकल्ट आहे मला माहिती आहे. सो बाहेर लिहून जे असं समजा सो कॉल्ड गुरु म्हणतात ना, अरे हा तर क्वेश्चन खूप हलवा होता, 7 मिनिटं द्या 150 वर्ड लिहि म्हणा मग कळतं की काय होतं. ओके, सो पहिली गोष्ट हे तर घेतलं होतं, पण डिजिटल पार्टनरशिप बोललंय. परत एकदा प्रश्न आपण फोडू. पहिली गोष्ट, आता तुम्हाला जर मेन्समध्ये मार्क आणायचे असेल तर 2 क्रायटेरिया आहे. एक तर अभ्यासच चांगला पाहिजे, करंट अपडेट खूप जास्त पाहिजे. जर ते नसेल माझं GS2मध्ये तर मी दुसऱ्या गोष्टीवर फोकस द्यायला पाहिजे की मला क्वेश्चन फोडता आला पाहिजे. जर क्वेश्चन फोडता आला तर माझे टायटल्स, सब टायटल्स, सब हेडिंग्स व्यवस्थित दिसतील आणि पुढचा मला ॲटलिस्ट 4 द्यायचं तिथं 5 देईल. तिथं 3.5 मिळायचे तिथं 4.5 मिळेल, बिकॉज का मी सब हेडिंग्स व्यवस्थित दिल्यात. आतमध्ये मी काहीतरी चुकीचं लिहिलं असेल, चुकीचं म्हणजे डिमांड ऑफ दी क्वेश्चन नसेल, पण तरी मला एखादा मार्क एक्स्ट्रा मिळू शकतो. ओके, सो इंडिया आफ्रिका डिजिटल पार्टनरशिप अचिव्हिंग म्युच्युअल रिस्पेक्ट, को डेव्हलपमेंट, लॉंग टर्म इन्स्टिट्यूशनल पार्टनरशिप. पुढं दिलाय शब्द इलॉबरेट. सो इलॉबरेट दिल्यामुळे तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल, परत 150 वर्ड्समध्ये नाही, क्रिटिकल एक्झामिन वगैरे नाही करत, हे करतात 250 मध्ये. 150 मध्ये इलॉबरेट, इल्युसिडेट याच्यावर त्यांचा जास्त फोकस असतो. आता इलॉबरेट दिले तर मला जास्त डोकं लावायचं नाही आहे. ट्राय करेल, मला वेळ उरला तर वे फॉरवर्ड लिहिल, वेळ नाही उरला तर मी माझं एक्सप्लेन करेल, विषय संपेल. बिकॉज वे फॉरवर्डवर मला मार्क नाही आहेत, मला डिमांड ऑफ दी क्वेश्चनवर मार्क येतात. ओके, सो आता 3 याच्यावर आहे काय? इंडिया आफ्रिका डिजिटल पार्टनरशिप इज अचिव्हिंग म्युच्युअल रिस्पेक्ट, को डेव्हलपमेंट अँड लॉंग टर्म इन्स्टिट्यूशनल पार्टनरशिप. जर डिजिटल पार्टनरशिप वर्ड नसता तर मला लिहायला खूप काही होतं. जसं डिजिटल पार्टनरशिप वर्ड आला तर आपल्या नोट्समध्ये ना एकाच पॅराग्राफमध्ये मेन्शन आहे अबाउट धिस, की ITC नावाचं एक आपण मेन्शन केलं होतं आणि दुसरी गोष्ट डिजिटल असं काहीतरी मेन्शन केलं होतं. मी खाली नोट्समध्ये दाखवेल पण.
सो मग क्लेम करायचा का नाही नाही झालं आहे, इलॉजिकल आहे. ओके, बिकॉज ॲक्च्युअल एक्झाम कंडिशनमध्ये वी कॅनॉट नो की कसं लिहायचं. ओके, सो तो क्लेम नाही करणार आपण. लेट सी की मग आन्सर कसं लिहायचं. पहिली गोष्ट, इंडिया आफ्रिका याच्यावर आलं तर मला एक्झामिनरला दाखवायचं असतं की मला क्वेश्चनची मागणी कळली आहे, की मला कळालं इंडिया आफ्रिका का महत्त्वाचं आहे. सो याच्यामध्ये मी काय केलं, आपल्याच याच्यामधले कशा बोलतात नोट्समधले 3-4 कीवर्ड्स टाकलेत. पहिलं कीवर्ड्स काय, हिस्टॉरिकल सॉलिडिटरी आहे. का हिस्टॉरिकल सॉलिडिटरी आहे? गांधी. आणखीन दोघं पण पोस्ट कॉलोनियल कंट्रीज आहेत, बरोबर नाही? सगळ्या आफ्रिका कंट्रीमधले जेवढे कंट्रीज आहेत आफ्टर थर्ड वर्ल्ड कंट्रीज बोलतात. सो दुसरी गोष्ट अँटी कॉलोनियल स्ट्रगल आहे. थर्ड आहे साऊथ साऊथ कॉपरेशन आहे. आता ठीक आहे, हे 2 वर्ड्स कदाचित मला डिफिकल्ट जातील. हा वर्ड माझा इंट्रोडक्शनमध्ये यायलाच पाहिजे होता. ओके, बिकॉज जो चेक करणार आहे तो त्या वर्ड्सला बघत होता. ओके, पण आता आणखीन एक आहे, जर 15 लोकांनी जर साऊथ साऊथ कॉपरेशन लिहिलं तो पकेल. सो मला नेहमी ना आणखीन एखादा कीवर्ड टाकावा लागेल, तर तो माझ्याकडे अट्रॅक्शन म्हणजे तो लक्ष देईल. अदरवाईज मी जर साऊथ साऊथ कॉपरेशनवर थांबलो तर मला ॲव्हरेज मार्क मिळतील. सो मग मी अँटी कॉलोनियल स्ट्रगल टाकेल आणि मग पुढं आता हे मी तयार केलंय की काय, अँड न्यू एज डिजिटल पार्टनरशिप. ओके, का तयार केलं? बिकॉज मला त्याला दाखवायचं होतं की प्रश्नामध्ये डिजिटल पार्टनरशिपवर भर दिलाय. ओके, सो मग हे झाले कीवर्ड्स 3. आता हे झालं माझं. आता तुम्ही जर समजा करायचं असतं तुम्हाला, ओके, तर तुम्ही काय स्टार्टिंग केली असते? नाव टेल मी, काय स्टार्टिंग केली असती? ब्रिक्सची स्टार्टिंग केली असती. ओके, काय केलं असतं ब्रिक्सचं? बिकॉज तुम्हाला हे 4 प्रश्न झाल्यावर स्ट्रक्चरिंग करायचं आहे. सो लक्ष द्या, मी स्ट्रक्चरिंग करायला सांगणार आहे तुम्हाला, आन्सर लिहायला नाही सांगणार आहे, स्ट्रक्चरिंग करायला सांगणार आहे. सो काय कराल तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये? हे सोडून इन्व्हेस्टमेंटमध्ये करतो. अपील होईल? इन्व्हेस्टमेंटचा काहीच इश्यू नाही बोलले यांनी. आणखीन दुसरं कोणी? ओके, असं काहीतरी स्टार्टिंग करू शकाल. करंट अफेअर्समध्ये काय आहे का? काय आहे करंट अफेअर्समध्ये? काय करंट अफेअर्समध्ये झालंय? लेक्चरमध्ये सांगितलंय मी की G20 आता G21 झालंय आणि त्याच्यामध्ये कोण आपण इंट्रोड्यूस केलंय? आफ्रिका. ती पण बेटर स्टार्ट आहे ना, म्हणजे बेस्ट स्टार्ट आहे की काय, की G20चं एक्सपान्शन झालं. याच्यावरनं हे शोज करतं की आफ्रिकेचा इम्पॉर्टन्स फॉर इंडिया आणि आत्ता न्यू एजमध्ये डिजिटल पार्टनरशिपवर फोकस जास्त. सो मी पुढच्याला 2 गोष्टी दाखवतोय. काय दाखवतोय की एकतर मला करंट माहिती आहे, मला प्रश्न का विचारला ते माहिती आहे. आता यातली कोणती गोष्ट तुम्हाला माहीत नव्हती? माहीत होती? पार्टी. मग आठवत का नाही? त्याचं रिझन असतं की एकतर आपली रिव्हिजन कमी पडते. ओके, अदरवाईज रिव्हिजनच प्रत्येक वेळेस कारणीभूत नसते. दुसरी गोष्ट कारणीभूत असते, जेव्हा मी वाचतोय तेव्हा मी विचार कमी करतो आणि फक्त वाचतोय. आय होप की यातला डिफरन्स कळत असेल. म्हणजे तुम्ही वाचता, पण वाचताना तुम्ही फक्त वाचता. म्हणजे समजा डिजिटल इकॉनॉमी असं असं झालंय. सो आउट ऑफ बॉक्स प्रश्न आला ना, तुम्ही घाबरता. किती जणांचं असं होतंय? आउट ऑफ बॉक्स प्रश्न आला म्हणजे जर नोट्समधला प्रश्न आला तर तुम्ही झपकन लिहून टाकता. आउट ऑफ नोट्स प्रश्न आला तर तुम्हाला लिहिता येत नाही. किती जणांचं असं होतं इथे? सगळ्यांचंच होत असेल, ऑलमोस्ट सगळ्यांचंच होत असेल. हे व्हायचं कारण काय? याचं एकच कारण आहे की वाचताना तुम्ही विचार नाही करत आहे. ओके, डन. इथपर्यंत समजले सगळ्यांना? ओके, आता डिजिटल पार्टनरशिपमुळे मला 2च गोष्टी माहीत होत्या. ओके, ॲज अ करंट अफेअर्स का हे तर मला माहीत होतं की यांनी ना नेटवर्क आफ्रिकेचं होतं. ओके, पण याचं नाव यांनी चेंज केलं होतं. आता हे मी कुठं वाचलं होतं? प्रिलिम्समध्ये. ओके, की काय नाव चेंज केलं होतं यांनी? विद्या भारती आणि विद्या आणि काय बोल एक हेल्थबद्दलचं एक विद्या नावाचं असं काहीतरी यांनी केलं होतं. हेल्थ नावाचं एक केलं होतं. आरोग्य आणि विद्या असं एक दोन्ही ते केलं होतं. सो मला हे कळालं की प्रश्न ह्या 2 याच्यावर आहे. ओके, सो दुसरा फॅक्टर मी काय सांगितलं, नोट डाऊन करून ठेवा की आता प्रिलिम्सचं नॉलेज तुम्हाला मेन्सला काम येतं, जे आधी नसायचं. म्हणजे काय, जे प्रिलिम्सला मी फॅक्ट्स वाचतोय ते वाचताना मला तिथं नोट डाऊन करून ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे की हे मेन्समध्ये मी कुठे यूज करणार आहे. हा एक नवीन चेंज UPSCने घडून आणला आहे. कळलं तुम्हाला? ओके,
ओके, सो आता आपल्याला काय बघायचंय, 3 शब्द दिले होते मला. सो मला माहिती आहे की माझ्याकडे आन्सर लिहिण्यामध्ये जास्त काय नाही आहे पॉईंट्स, बिकॉज आय नो की मला नाही माहिती आहे. ओके, सो मी काय करेल, ते 3 शब्द पहिले सब हेडिंगला वापरेल. सो पहिलं मी काय केलं, डिजिटल पार्टनरशिप पहिलं केलं मी, तुमचं अचिव्हिंग म्युच्युअल रिस्पेक्ट. ओके, बिकॉज एलॅबोरेट होतं, सो मला हेडलाईन द्यायला वाव होता. जर मला त्यांनी वेगवेगळे डायमेन्शन विचारले असते, मी सगळी हेडलाईन एका याच्यात मारली असती, दुसरं डायमेन्शन घेतलं असतं. बिकॉज एका डायमेन्शनला मला थोडे 10 मार्क आहेत. मला 2 डायमेन्शन विचारले तर 2 डायमेन्शन मिळून 10 मार्क आहे. सो मला कळायला पाहिजे की एका डायमेन्शनला 5 आहे, दुसऱ्या डायमेन्शनला 5 आहे. बट इथं एकच डायमेन्शन आहे. सो आय हॅव दॅट लिबर्टी की मी 3 याच्यामध्ये त्याला हे करू शकेल. आय होप की तुम्हाला कळत असेल की मी तुम्हाला एक नेक्स्ट स्टेजला घेऊन जातो आता. ओके, आतापर्यंत बेस झाला, आता आपण नेक्स्ट स्टेजचा विचार करतो की मेन्समध्ये नेमकं होतं कसं. सो पहिलं काय केलं मी, डिजिटल पार्टनरशिप अचिव्हिंग म्युच्युअल रिस्पेक्ट. ओके, मग आता डिजिटल इंडिया टूल्स. आता फक्त हे तुम्ही बघा, यातलं तुम्हाला कोणतं माहीत नाही आहे. आधार UPI. ओके, रीड केलंय मी, नाही रीड केलंय, पण मला माहिती की आधार UPI मध्ये काहीतरी होणार आहे, हे लॉजिक आहे. ओके, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी सगळं पाहून केलं, तर अजिबात पाहून नाही केलंय. सो डिजिटल इंडिया टूल्स, आधार UPI. आता पुढे काय केलं मी, वाक्य पूर्ण नाही केलंय, प्रोव्हाइडिंग डिजिटल फुटप्रिंट विदाउट डेप ड्रिव्हन मॉडेल. आता हे माझा ऍडव्हान्टेज विथ टाइम तुम्हाला कीवर्ड्स कळतात. डेप ड्रिव्हन मॉडेल काय, विदाउट डेप ड्रिव्हन कोण करतं, चायना. सो मी दाखवलंय की आपलं काय, म्युच्युअल रिस्पेक्ट आहे. ओके, सो मी हा कीवर्ड ऍड केला. अदरवाईज तुम्ही इथं जरी थांबले असते की आधार UPI केले तरी चाललं असतं, पण मला 5 नाही घ्यायचे आहेत. ओके, मागच्या वेळेस माझा GS2चा स्कोर आहे 127. सो 127 म्हणजे आय होप की तुम्हाला कळलं असेल की मला ॲव्हरेज 5 पडलेत. सो पण काही ठिकाणी 6-7 असतील म्हणून ते ॲव्हरेज झालं असेल. सो लॉजिक काय याचं, की मी काही क्वेश्चनमध्ये 10 पैकी 7 पण घेतलेत. सो कुठून आले ते, की मी काहीतरी एक्स्ट्रा देतोय. ओके, सो मी पहिली गोष्ट ते लिहिली. दुसरा टूल काय लिहिला, ई विद्या भारती. ओके, ई विद्या भारती काय, प्रोव्हाइडिंग हाय क्लास एज्युकेशन रिस्पेक्टिंग कल्चरल आयडेंटिटी. आता हे कुठून आलं, ओके, याच्या आधी ना ई नेटवर्क नावाचा प्रोग्राम होता. हा प्रोग्राम सुरू केला होता APJ अब्दुल कलामांनी. ओके, सो आपल्या गव्हर्नमेंटला एक सवय आहे नावं चेंज करायची. सो यांनी 2 नावं चेंज केले. एकाला दिलं ई विद्या भारती की तुम्ही विद्या देत असाल, आणि दुसऱ्याला दिलं इथं याच्यामध्ये डिजिटल पार्टनर इन्स्टिट्यूशनल पार्टनरशिपमध्ये ई विद्या भारती, आणि दुसरं आणखीन एक असणार इथे, ओके, ई आरोग्य भारती. ओके, म्हणजे काय, नेटवर्क हेल्थ. जसं तुम्ही प्रॅक्टो पाहता, प्रॅक्टोमध्ये कसं ऑनलाईन तुम्ही डायग्नोसिस करू शकतात, तसं ऑलरेडी 10-20 वर्षापासून आपण आफ्रिकेसोबत करतो. म्हणजे आफ्रिकेमध्ये एखादी कॅन्सरचं पेशंट असेल, काय असेल, तर तिकडनं ऑपरेशन चालतं, लाईव्ह इकडे कॅमेरा दाखवलं जातं, आणि इकडचा डॉक्टर त्यांना सांगतो की नाही इथं कट कर, इथं असं कर, बिकॉज त्यांच्याकडे एक्सपर्टाईज नाही आहे. सो हे आपण ऑलरेडी करत होतो. त्याला ई नेटवर्क बोलायचे. यांनी त्याला सेपरेट केलं, एकाला ई विद्या भारती बोललं आणि एकाला त्यांनी नाव दिलं ई आरोग्य भारती. सो पहिल्या याच्यामध्ये मी काय केलं, ई विद्या भारती वापरले बिकॉज म्युच्युअल रिस्पेक्ट होता. सो एज्युकेशन दाखवायचं होतं मला. डन, 2 पॉईंट. बिकॉज मला 3 हेडिंग पाहिजेत. सो मला टोटल 10 पॉईंट पाहिजेत. 10 मार्काचा प्रश्न आहे. सो पहिल्या याच्यात मला 2 पॉईंट मिळाले. माझ्या डोक्यात हे चाललं पाहिजे की 10 पॉईंट जनरेट करायचे आहेत मला. ओके, सो इथे 2 पॉईंट जनरेट झाले. मी जास्त हे नाही केलं. मी सेकंड हेडलाईन टाकली, डिजिटल पार्टनरशिप को डेव्हलपमेंट. आता को डेव्हलपमेंटमध्ये काय करतो आपण, ई आरोग्य भरती करतोय. म्हणजे काय करतोय, ई नेटवर्क करतोय अफोर्डेबल हेल्थ केअर सर्व्हिसेससाठी. अगेन आय एम नॉट कन्सिडरिंग की खूप जणांचं असं असतं की वाक्य पूर्ण करा. नो, आय एम नॉट डुईंग दॅट. मी फक्त कीवर्ड्सवर फोकस दिलाय. ओके, थर्ड टेलिकम्युनिकेशन नेटवर्क, एअरटेल सगळ्यांना माहित होतं. सो को डेव्हलपमेंट केलं, राईट ना, फक्त आपण नाही डेव्हलप केले, त्यांनी पण काहीतरी दिलं असेल. सो एअरटेल डेव्हलपिंग विथ आफ्रिकन कंपनीज. थर्ड, आता हा पॉईंट मला कुठं मिळाला का नाही, हेडिंग्स. जेव्हा मी हेडिंग्स वाचतो इनडायरेक्टली माझ्या डोक्यात आयडिया जाते की अच्छा आफ्रिकेमध्ये एअरटेल भारतीने असं काहीतरी केलं आहे. हे केव्हा जातं, जेव्हा मी हेडलाईन्स वाचतो. सो हेडलाईन्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. ओके, सो मग हा पॉईंट झाला. थर्ड पॉईंट, स्टार्टअप कोलॅबरेशन. माहीत नव्हतं मला, पण स्टार्टअप बद्दल काहीतरी होणार बिकॉज सध्या ते चालू आहे. इज कॉमन पॉईंट. सो मी काय केलं, स्टार्टअप कोलॅबरेशन G20 समिटमध्ये आपण अनाऊन्स केलं. खरं मला माहीत नाही अनाऊन्स झाले की नाही, झालं असेल, आय एम शुअर अबाउट इट. का, बिकॉज G20 मध्ये हा अँगल होताच आपला डिजिटल पार्टनरशिपचा. ओके, आता नवीन मेंबर त्यांच्यासोबत आपण डिस्कस केला असेल. सो को डेव्हलपमेंटमध्ये 3 पॉईंट लिहिले. ओके, आता पुढे आलो डिजिटल पार्टनरशिप इन्स्टिट्यूशनल पार्टनरशिप. ओके, आता इन्स्टिट्यूशनल पार्टनरशिपमध्ये काय केलं, हा पॉईंट आपल्या नोट्समध्ये ITEC म्हणजे इंडियन टेक्नॉलॉजी अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. याच्या अंडर आपण काय करतोय, तिथल्या इन्स्टिट्यूशनला डिजिटलाइज करायचा प्रयत्न करतोय. सो तो एक पॉईंट झाला. आता हे कशामध्ये आला, इन्स्टिट्यूशनल पार्टनरशिप, बिकॉज आपण त्यांच्या इन्स्टिट्यूशनला मदत करतोय. ओके, सेकंड पॉईंट आला, ओके, इंडिया आफ्रिका फोरम समिट. मग कोणतं आहे आपण, लाईक
AIML आणि डाटा सायन्सवर फोरम समिट हे करत होता. आता हा पर्टिक्युलर पॉईंट माहीत पाहिजे होता. हा पॉईंट असा आहे की माहीत असेल तर लिहिता येईल, नाही तर अदरवाईज लिहिता येणार. चला आपण याला स्किप करू. ओके. थर्ड पॉईंट आहे G20 इंडिया समिट, डिस्कस फिनटेक अँड सायबर सिक्युरिटी रिलेटेड लॉंग टर्म पार्टनरशिप. मला कीवर्ड माहिती आहेत. जर चुकून डिजिटल पार्टनरशिपवर प्रश्न आला, मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरायचं आहे, मशीन लर्निंग वापरायचं आहे, डाटा सायन्स वापरायचं आहे, सायबर सिक्युरिटी वापरायचं आहे, ओके, डिजिटल UPI वापरायचं आहे, आधार वापरायचं आहे, बिकॉज हे मी सगळं जगाला देतोय. ओके. सो तेच पॉईंट मी वापरले, तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर. सो हा पॉईंट लिहिला आणि हे सगळं झालं. ओके. आता हे ॲडव्हान्टेज आहे, सपोज टू बी काहीतरी बॅकग्राऊंडचं आहे. ओके. पण आता मी काय केलं, इथं कीवर्ड्स वापरलेत मी कन्क्लुजनमध्ये. आणि दुसरी गोष्ट मी आणखीन एक भर दिलाय की मी कोणत्या एक्सपर्टचं नाव नाही लिहिणार. जर मी एक्सपर्टचं नाव खूप जास्त वापरले तर माझं इन्क्लिनेशन करेल की मी कोणतरी पर्टिक्युलर एक ऑप्शनला बिलॉंग करतो. सो मला त्याचं बॅकफायर होऊ शकतो. सो मला नाही दाखवायचं आहे. सो मी काय लिहिलंय, ॲज पॉइंटेड आउट बाय एक्सपर्ट, इंडिया आफ्रिका डिजिटल कॉर्पोरेशन फोस्टर्स न्यू जॉग्राफी ऑफ टेक्नॉलॉजिकल डिप्लोमसी. हा कीवर्ड मला माहीत होता की आपण एक आता काय करतोय, जॉग्राफीमध्ये एक नवीन अँगल शोधतोय आणि तो अँगल आहे डिजिटल टेक्नॉलॉजी. ओके. दुसरं काय लिहिलंय की आपली पार्टनरशिप कशी आहे, नॉट ट्रान्झॅक्शनल बट ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहे. तुम्ही बोलाल की हा वर्ड कुठून आला. जर तुम्ही समजा लेफ्ट हँड साईडचं जर आर्टिकल वाचत असतील, ओके, तर त्याच्यामध्ये एकदा द हिंदूमध्ये चाललं होतं. सो मग मी काय केलं, मी पूर्ण आर्टिकल नाही वाचलंय, त्यातला मला तो मध्ये हेडलाईनमध्ये तो पॉईंट दिसला होता. सो तो मी उचललाय, माझ्या नोट्समध्ये होता. सो मग IR आले तर माझ्याकडे असे काहीतरी कीवर्ड्स आहेत की असे भारी की मी करून ठेवलेले की इट्स नॉट ट्रान्झॅक्शनल, इट इज ट्रान्सफॉर्मेटिव्ह. हे कुठं पण वापरू शकतो मी, पण मी वापरले इथं बिकॉज मला 4च ठिकाणी वापरायचं आहे. IRचे समजा मी किती कीवर्ड्स काढणार, 20 कीवर्ड्स काढणार कन्क्लुजनसाठी. ओके. ते दरवेळेस नवीन पाहिजे. ओके. 20 काढणार, त्यातले मला वापरायचे 4, बिकॉज 4 प्रश्नाचे प्रत्येक कन्क्लुजन किंवा इंट्रोमध्ये. सो 8 मॅक्झिमम. सो मला ते कळायला पाहिजे की रादर दॅन मी 100 कीवर्ड्स काढेल कन्क्लुजनसाठी, प्रत्येक विषयावर वेगवेगळं कन्क्लुजन बनवून देईल, इलॉजिकल आहे. बिकॉज त्याचं अजून माझ्या लक्षात राहणारच नाही आहे. बिकॉज हे सगळं मला 7 मिनिटात करायचं आहे. हे प्रश्न स्वतः मला यायला लागलेत 9.5 मिनिटं. ओके. सो यातले निम्मे गोष्टी मला ॲक्च्युअल एक्झाममध्ये आठवल्या पण नसत्या. आर यू अंडरस्टँडिंग. सो अभ्यास करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, जे मी तुम्हाला नेहमी सांगतोय. काय सांगतोय मी तुम्हाला, रादर दॅन गोईंग इन टू द टू डीप इन टू द टॉपिक, ॲनालिसिस करा की नेमकं कसं लिहीन, नेमकं मी काय करेल. जर अशा अँगलवर प्रश्न आला, आफ्रिकेवर प्रश्न आला, डिजिटल पार्टनरशिपवर कोणासोबत जरी प्रश्न आला, तर मी काय गोष्टी लिहीन, याचं मला थोडं हे पाहिजे होतं. अंडरस्टूड. ओके. सो व्हॉट इज युअर मतलब लास्ट ॲनालिसिस, याच्यावर तुम्ही काय बोलाल, काय कराल याच्या पुढे आता अभ्यास करताना. या प्रश्नावरून काय कळालं तुम्हाला, तुमचं म्हणजे काहीतरी तुम्हाला ॲनालिसिस झालं असेल ना. सो व्हॉट इज युअर ॲनालिसिस ऑन दिस, कोण सांगेल. बॉर्डर अंडरस्टँडिंग असणं खूप इम्पॉर्टंट आहे. गुड, व्हेरी नाईस. आणखीन हेडलाईन्स वाचायला पाहिजे. ओके. आणखीन आय होप की तुम्ही नोट डाऊन करून ठेवत असाल. 1 वर्षाने तुमच्या काहीच डोक्यात नाही राहणार आहे. येस, वेगवेगळ्या सिलेबसचा पॉईंट. सो तुम्हाला आठवतंय मी नेहमी GS1 पासून सुरू करायचो. हा अँगल बघा, तो अँगल बघा, हे अँगल बघा. त्याचं रिझन काय होतं, बिकॉज ब्रेन स्टॉर्मिंग जमलं पाहिजे. बिकॉज अल्टिमेट माझं खूप वाचून माझा मेन्सचा अभ्यास नाही होणार आहे, खूप विचार करून माझा मेन्सचा अभ्यास होणार आहे. हे जेवढं लवकर तुम्हाला समजेल तेवढं लवकर तुम्ही मेन्समध्ये स्कोअर करायला सुरुवात करा, अदरवाईज नो. ओके. अंडरस्टूड. पहिला प्रश्न सगळ्यांना कळाला की काय लिहायचं होतं, कसं करायचं होतं. आता आपल्या नोट्समध्ये होतं का, तर आपल्या नोट्समध्ये मी तुम्हाला दाखवतो काय होतं. आपल्या नोट्समध्ये इंडिया आफ्रिका दिलं होतं. ओके. शिकवताना मी पण सांगितलं होतं की थोडं इम्पॉर्टंट आहे. पण आपल्या नोट्समध्ये आता बघा, हे जे मी वर्ड्स वापरले ते इथूनच घेतले होते. ओके. तिसरी गोष्ट इथं दिसेल तुम्हाला, हेल्थ केअर, ॲग्रिकल्चर, ठीक आहे, IT, आणि हा पॉईंट दिला होता पॅन आफ्रिकन नेटवर्क. हे 2च पॉईंट होते. सो जेव्हा तुम्ही वाचताय तेव्हा आहे ना, आपला प्रॉब्लेम काय होतो, आपण स्टार्टिंगला खूप असं जोमात वाचतो. ओके. पहिले 20 पानं आपल्याला पिटपॅट असतात, पण विथ टाईम आहे ना पुढे जातच नाही. याचं उत्तम उदाहरण मी नेहमी देतो लक्ष्मीकांतचा पार्ट 1 माझा पिटपॅट आहे. मला जर तुम्ही पेज ओपन केलं 6 एडिशनचं, मी सांगू शकेल इथं काय. पहिल्या पार्टनंतर मला माहीतच नाही, बिकॉज मी दरवेळेस रिव्हिजन करायचो पहिल्या 2 अटेम्प्टला, तर मी नेहमी पहिल्यांदाच जायचो. मला मध्ये कधी हे कळालंच नाही की अरे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते आधी घ्यायला पाहिजे, जे महत्त्वाचं आहे ते आधी करायला पाहिजे. ओके. सो नेहमी लक्षात ठेवा की यू हॅव टू फोकस ऑन. आता हे इंडिया आफ्रिका इम्पॉर्टंट आहे, कसं कळतं आपल्याला, जेव्हा मी करंट रेग्युलर फॉलोअप घेतोय. अदरवाईज मला कळणारच नाही की आफ्रिकेवर आपला फोकस आहे. कसं कळणार मला,
सो दॅट्स वाय आता नवीन याच्यानुसार यू हॅव टू फोकस ऑन करंट प्लस स्टॅटिक. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ओके, आता आपण सेकंड प्रश्नाकडे येऊ. असं डिस्कशन चालेल ना तुम्हाला? येस. आता सेकंड प्रश्नावर आपण थोडं ब्रेन स्टॉर्मिंग करू रादर दॅन मी तुम्हाला आन्सर दाखवण्यापेक्षा, आणि मग आपण आन्सरकडे येऊ. ओके, पहिली गोष्ट, हा जो सेकंड क्वेश्चन आहे हा क्वेश्चन जनरल IR वाल्यांसाठी नाहीच आहे. म्हणजे जो जनरल IR वाला आहे ना तो याच्यामध्ये काही पण लिहून येणार आहे. म्हणजे तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल की काय ऍक्सेप्ट करावं लागेल की हा प्रॉपर ऑप्शनलचा प्रश्न टाकला जो नाही टाकायला पाहिजे. पहिली गोष्ट, इट इज इलॉजिकल थिंग. बिकॉज का मला एखाद्याचा ऑप्शनल माहीत असेल? नाही पाहिजे मला ऑप्शनल माहिती. माझा अँथ्रो आहे तर मला अँथ्रोचं नॉलेज पाहिजे. म्हणजे का मला उगाचच हे नॉलेज पाहिजे? पण नाही, UPSC का करताय? बिकॉज मी तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगतोय IR डायनामिक्स चेंज होत आहेत. सो दॅट्स वाय हे इकॉनॉमिक सर्वेचं फर्स्ट चॅप्टर आहे. आणि फर्स्ट चॅप्टरमध्ये मी तुम्हाला दाखवतो की मी फेब्रुवारी महिन्यामध्ये शिकवलं होतं. ओके, प्रभाव तुम्हाला दिसतंय फेब्रुवारी 2025 आहे. ओके, ओके, आधी आपण क्वेश्चन बघू मग तुम्हाला कळेल की लॉजिक काय. काय प्रश्न आहे? एकदा प्रश्न वाचा. विथ द वॅनिंग ऑफ ग्लोबलायझेशन, म्हणजे ग्लोबलायझेशन जाते. ओके, म्हणजे कमी होते. ओके, पोस्ट कोल्ड वॉर वर्ल्ड. ओके, पहिली गोष्ट आता IRच्या टायमाने आपण डिस्कस केलं होतं. न्यूज तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये सापडणारच नाही की पोस्ट कोल्ड वॉर असं होतं तसं होतं. आपण डिस्कस केलं होतं. सो पोस्ट कोल्ड वॉर वर्ल्ड इज बिकमिंग अ साईट. ओके, काय साईट बनते? पोस्ट कोल्ड वॉर वर्ल्ड. पोस्ट कोल्ड वॉर वर्ल्ड म्हणजे कोणतं? आफ्टर 1990, राईट. साईट ऑफ सॉव्हरेन नॅशनलिझम. म्हणजे सगळेजण स्वतःच्या सार्वभौमतेवर, स्वतःच्या राष्ट्रीयतेवर जास्त फोकस करतायत. आत्मनिर्भर भारत, अमेरिका फर्स्ट, युरोप फर्स्ट. सो काय करा? दुसऱ्यावर टॅरिफ्स लावा, हे करा. ओके, आता तुम्ही बोलाल की मग सर हे कसं प्रिपेअर करणार? पहिली गोष्ट, हा प्रश्न डिफिकल्ट होता. ॲक्च्युअल एक्झाम कंडिशनमध्ये हे समजणं खूप डिफिकल्ट आहे अंटिल अँड अनलेस यू डोंट हॅव PSR बॅकग्राऊंड, की नेमकं प्रश्नात लिहायचं काय. फर्स्ट थिंग, सो डिफिकल्ट लेवल खूप हाय या प्रश्नाची. सो हे आपल्याला कळायला पाहिजे की डिफिकल्ट लेवल हाय. सो फक्त माझ्यासाठी नाही आहे, सगळ्यांसाठी. मग इथं मी एक चूक नाही करायला पाहिजे, बच्चनने मारायचे. जर मी जास्त खोटं लिहायचा प्रयत्न केला तर मी पकडलं जाईल. मग मी काय लिहिल? जे मला माहिती आहे तेवढंच लिहून येईल. आर यू अंडरस्टँडिंग? बिकॉज क्वेश्चन डिफिकल्ट आहे, बाकीचे लिहिणार नाहीत. सो फक्त मला बाकीच्यांपेक्षा थोडं चांगलं परफॉर्म करायचं आहे. दॅट्स इट. सो मग मला हे कळायला पाहिजे. सो क्वेश्चननुसार जस्ट इमेजिन करा. तुम्हाला 7 मिनिटात हे पण विचार करायचा आहे. काय विचार करायचे? क्वेश्चन डिफिकल्ट लेवल कसं आहे, आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला हे करायचं आहे. सो त्याच्यामुळे काय लागतं? तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिस लागते. सो जे लोक टेस्ट सिरीजला येत नसेल ना, टेस्ट सिरीज यासाठी नाही की तुम्ही लिहिताय की नाही, तुम्हाला किती भाग लिहिता येतं, यासाठी की तुमचं ब्रेन विचार करते की नाही, त्या 7 मिनिटात तुम्ही नेमकं काय करताय. सो जे टेस्ट सिरीजला घाबरत असतील ना, त्यांची तशी पण मेन्स होणारच नाही. ही रिॲलिटी आहे. म्हणजे उगाच मी तुम्हाला का असं लेप लावून सांगू की नाही नाही यू आर डुईंग गुड. नाही, यू आर नॉट डुईंग गुड. जर तुम्ही टेस्ट सिरीजला घाबरत असाल तर मग तुम्ही तसे पण मेन्स देणारच नाही आहेत. ओके, सो एनी हाऊ प्रश्नाचा अर्थ काय आला की काय सांगितलंय की जो पोस्ट कोल्ड वॉर आहे, ग्लोबलायझेशन एकतर जात आहे, आणि पोस्ट कोल्ड वॉर वर्ल्डमध्ये तुम्हाला दिसतंय की सगळा फोकस हा कशावर आहे? सॉव्हरेन नॅशनलिझम. म्हणजे सगळं देश, प्रत्येक देश त्याच्यावर फोकस करतंय रादर दॅन दुसऱ्या देशावर फोकस. सो सगळ्यांना ग्लोबलायझेशन काय पडलं नाही आहे. ओके, वसुंधैव कुटुंबकम कोडान काय नाही पडलेले म्हणतो आपण, पण कर घेतो तर ऑइल रशियाकडनंच, बिकॉज स्वस्त मिळतंय. ओके, अदरवाईज आपण का 2 अशा कंट्रीसोबत पार्टनरशिप केली असते की दोघं पण डिक्टेटर आहेत. रशिया डिक्टेटर आहे, चायना डिक्टेटर आहे, काय डेमोक्रेसिक व्हॅल्यूज नाही आहेत. पण का करतोय? रिझन हे की आपल्याला आपलं नॅशनलिझम टिकवायचं आहे, आपल्याला आपली सॉव्हरेनिटी, सार्वभौमत्व माझं मला टिकवायचं आहे. बिकॉज तेच सध्या खतऱ्यात आहे. कशामुळे खतऱ्यात आहे? बिकॉज ग्लोबलायझेशन जात आहे. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळालं प्रश्नाचं मिनिंग. पुढचं येतं की लिहायचं काय, स्टार्ट कुठून करणार, काय करणार स्टार्ट. ट्राय करा, विचार करा की काय स्टार्ट करणार बरं याच्यामध्ये. पहिली गोष्ट, ह्यासारखे प्रश्न जर तुम्ही पॅसेज फॉर्ममध्ये जरी लिहिले तरी गुड, बिकॉज पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहायला गेले तर आणखीन माती खाणार.
पॅसेज फॉर्ममध्ये ॲटलिस्ट. सो याच्यावर मला काय कळलं आहे, प्रत्येक GSचा प्रश्न मी पॉईंट फॉर्मॅटमध्येच लिहायला पाहिजे असं पण काही लॉजिक नाही. मला तिथं माझं ओन मेथड डेव्हलप करायचे. ओके, म्हणजे मग एकदम सिम्पल गोष्ट, जर जसप्रीत बुमराला त्याच्या कोचने जर समजा त्याची बॉलिंग ॲक्शन बदलायला सांगितली तर दॅट इज अ इलॉजिकल थिंग. त्याची बॉलिंग ॲक्शन त्याला ती ठेवाच लागणार आहे. तुम्ही त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करा, राईट. सो तुमची ओन युनिक स्टाईल, तुमच्या डोक्यात काहीतरी आयडिया आली आहे, ती फक्त ट्राय करा की मॅचअप होते का. सो यू शुड हॅव युअर ओन युनिक पॅटर्न टू राईट द आन्सर्स. अंडरस्टूड. सो प्रत्येकजण हा असं करतोय, तो असं करतोय, टॉपरकडनं घेणार आहे मी, माझा टीचर सांगतो त्याच्याकडनं पण घेणार एका लेवलपर्यंत. मला कळलं पाहिजे की माझा युनिकनेस कुठे आहे. फक्त तो युनिकनेस असायला पाहिजे. तो असं नाही की जो चेक करतो त्याचं डोकं त्याने बांधून ठेवायला पाहिजे की हे काय लिहिलं आहे. ओके, अंडरस्टूड. सो मग आता याच्यामध्ये काय स्टार्ट करणार तुम्ही, तिथं वाचून तुम्हाला काहीच करणार नाही. काय स्टार्ट करणार, आता मी तुम्हाला दाखवेल की आलं कुठं नव्हतं. जर तुम्ही आता इकॉनॉमिक सर्वेचं चॅप्टर याच्यावर गेल्या 3 वर गेले, ओके, इथं दिलं यस की एक्सटर्नल सेक्टर गेटिंग FDI राईट. आणि ह्या चॅप्टरमध्ये इकॉनॉमिक सर्वेने सांगितलं होतं की काय सांगितलं होतं, 2-3 कन्सेप्ट दिले होते. आता प्रिलिम्ससाठी सांगितले होते म्हणून मी खूप कट शॉर्ट केलं होतं, पण इकॉनॉमिक सर्वेने प्रॉपर असं चॅप्टर दिलं आहे की आपल्याला चूज करावं लागतील की कोण आपले फ्रेंड्स आहेत. सो त्यांनी एक कन्सेप्ट दिली त्याच्यामध्ये की फ्रेंड शोरिंग इज अ ग्रोविंग ट्रेड प्रॅक्टिस वेअर सप्लाय चेन नेटवर्क आर फोकस्ड ऑन कंट्रीज रिगार्डेड ॲज पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक अलाइज. सो ते एक सांगितलं होतं. दुसरं रिशोरिंग करायचं होतं. रिशोरिंग म्हणजे काय की बिझनेस परत आपल्या कंट्रीमध्ये आणायचे होते. आता हे वर्ड्स तुम्ही कुठेच ऐकले नाही आहेत, फ्रेंड शोरिंग आणि रिशोरिंग. कुठून ऐकाल तुम्ही, इकॉनॉमिक सर्वे. सो याचा अर्थ इकॉनॉमिक सर्वे वाचायला पाहिजे का. न्यू पॅटर्ननुसार फ्रॉम 2021 फॉर मेन्स और प्रिलिम्स आय हॅव टू रीड इकॉनॉमिक सर्वे, अदरवाईज मला इकॉनॉमीचे प्रश्नच कळत नाही. ओके, मग इकॉनॉमिक सर्वे वाचायचं म्हणजे मग मी लगेच झेरॉक्स काढू, ते 250 पेजेस आहेत लगेच वाचायला घेऊ का, नाही. हे काम टीचरवर सोडायचं, आपल्याला रिडिंग बिटवीन द लाईन्स करायचं. कळतंय तुम्हाला. सो इकॉनॉमिक सर्वेचा मॅटर आहे की जो लोकांनी घातला होता मध्ये 3-4 वर्षापूर्वी. सगळे म्हणायचे इकॉनॉमिक सर्वे वाचायची गरज नाही आहे, पण तो आहे. ओके, सो रिसर्फेस होणं, UPSC पॅटर्न नेहमी सायकलमध्ये फिरतो. असं नाही की आत्ता झालं आणि ते परत 5 वर्षांनी होणार नाही, होणार आहे. सो वी हॅव टू फोकस ऑन दॅट. ओके, सो आता याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, आता मी काय केलंय बघा की राईज ऑफ वॅनिंग ऑफ ग्लोबलायझेशन, पोस्ट कोल्ड वॉर बिकमिंग सॉव्हरेन नॅशनलिझम. सो आता मला एक कीवर्ड जर तुम्ही ऐकलं असेल आपण जेव्हा डिस्कस करू, तर मी स्टार्टिंगला पहिल्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं की नॅशनलिझम आलं कुठनं. जर आठवत असेल, ट्रेटी ऑफ वेस्टफेलिया सांगितलं होतं. जर आठवत असेल ज्यांनी लेक्चर केलं असेल, त्यात मी सांगितलं होतं की आपले नेमकं नेशन कसं चेंज होत आहे. सो मी नेशन स्टेट, सुपरनॅशनल एंटिटी या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या. त्यात मग मी न्यू लिबरल पॉलिसीज बाकीच्या गोष्टी पण सांगितलं होतं जेव्हा मी कोल्ड वॉरकडे आलो होतो. ओके, म्हटलं तर आपण ते रेकॉर्ड पण काढू शकतो, म्हणजे माझ्यावर का विश्वास ठेवायचा, राईट. सो त्याच्यामध्ये मी काय सांगितलं आता, द राईज ऑफ न्यू लिबरल पॉलिसीज इन 1970s. सो मी पहिल्यांदा हे सांगितलं की ग्लोबलायझेशन काय. ओके, बिकॉज मला आहे ना एक्झॅक्ट कळत नव्हतं की स्टार्टिंग काय करायचे. ओके, मग मी हे एक सांगितलं अँड टीना फॅक्टर. आता हे तुम्हाला माहीत असणं हे नाही आहे, लॉजिकल नाही आहे. सो माहीत नसेल तर सोडून द्या की अरे हे मला माहीत पाहिजे का, नाही. ओके, पण हे आता मला माहिती म्हणून मी लिहिलं. टीना फॅक्टर म्हणजे काय की मार्गरेट थॅचर 1970sला ब्रिटिश प्राईम मिनिस्टर, त्यांनी सांगितलं होतं की न्यू लिबरल पॉलिसी सोडून देअर इज नो अल्टरनेटिव्ह. नाऊ यू हॅव टू फॉलो की स्टेटला रोलिंग बॅक करायचं. सो सगळ्या गोष्टी जे स्टेट करत होतं ते स्टेट नाही करणार, त्याऐवजी MNCला प्रोत्साहन द्यायचं. आणि MNC अख्ख्या जगात गेलं पाहिजे, म्हणजे काय होईल, इफिशियन्सी वाढेल. बिकॉज 1970sमध्ये जगात काय झालं होतं, करप्शन आणि इनइफिशियन्सी जास्त झाल्या होत्या. ओके, बिकॉज जसं आपल्याकडे आता चालू आहे ना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला द्यायचं, तसं 1970sमध्ये युनिव्हर्सल इन्कमच्या नावाखाली ब्रिटनमध्ये पण सेम चालू होतं, USA मध्ये पण सेम चालू होतं. सो गरीब लोकांना पैसा वाटायचा. पण त्याने काय झालं, लॉंग टर्ममध्ये इट इज नॉट गुड फॉर द इकॉनॉमी, बिकॉज फ्री पैसा मिळतोय. सो मनी सप्लाय वाढणार आहे. सो मग यांनी रुलिंग बॅक ऑफ स्टेट केलं आणि टीना फॅक्टर आणलं. टीना फॅक्टर म्हणजे देर इज नो अल्टरनेटिव्ह. आणि कुठे जायचं, न्यू लिबरलिझमकडे. आणि तिथूनच मग उदय झाला ग्लोबलायझेशनचा. सो मी काय स्टार्टिंग केली, द राईज ऑफ न्यू लिबरल पॉलिसीज 1970s अँड टीना फॅक्टर देर इज नो अल्टरनेटिव्ह विच अल्टिमेटली गेव काय काय सांगितलं मी, राईज टू द ग्लोबलायझेशन नोन ॲज बॉर्डरलेस विलेज. ठीक आहे, समजू शकतोय तुम्हाला माहीत नाही आहे. बॉर्डरलेस विलेज नावाची कन्सेप्ट माहिती आहे मला, काहीच नाही कळत आहे. सो मी एवढं तरी लिहिलं की ग्लोबलायझेशन म्हणजे बॉर्डरलेस विलेज आहे आणि ते बॉर्डरलेस विलेज इट्स नाऊ टर्निंग इन टू द क्लोज विलेज.
कळतंय? ओके, सो आणखीन तुम्ही काय करू शकता की याने जसं सांगितलं की ओपन मार्केट होतं, आता ओपन मार्केट नाही राहिलंय, प्रोटेक्शनस पॉलिसी झाल्या, ट्रम्पचं काहीतरी तुम्ही इंट्रोडक्शन करू शकत होता. देअर आर मल्टिपल इंट्रोडक्शन्स. पण मला प्रश्न आधी समजायला पाहिजे की प्रश्न हे होता की ग्लोबलायझेशन कमी झालंय. सो मी आधी ग्लोबलायझेशन बद्दल सांगितलंय. नाव रिसेंट पॉलिसीज ऑफ USA EU शोज देर इज रिटार्डेशन ऑफ ग्लोबलायझेशन. आता रिटार्डेशन हा शब्द मी जाणून बुजून वापरलाय. ओके, मी आणखीन एक शब्द वापरू शकतो, रोलिंग बॅक. तुम्ही बोलाल की हा शब्द मी कसे लक्षात ठेवले? नाही, लक्षात नाही ठेवले. एका याच्यानंतर तुम्ही ब्रेनला असं ट्रेन करायला पाहिजे की ऑटोमॅटिक तुमच्याकडनं हे शब्द फेकले गेले पाहिजे. ओके, सो मला एखादं स्टार्टिंग म्हणायचं आहे तर मी स्टार्टिंग नाही म्हणणार लिहिताना, मी बोलणार पायोनियरिंग इव्हेंट बोलणार. मी ठरवून ठेवलंय, वाचतानाच ठरवून ठेवलंय की जेव्हा जेव्हा स्टार्टिंग शब्द येईल मला पायोनियरिंग करायचं आहे. सो जेव्हा जेव्हा माझ्या डोक्यात मी कुठेतरी स्टार्टिंग शब्द वाचतो, माझ्या डोक्यात पायोनियरिंग शब्द येतो की नाही, हे नाही काय लिहायचं आहे बरं का, आपल्याला काहीतरी वेगळं लिहायचं आहे. सो वाचताना ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. तर तुम्ही काय करता वाचताना? अरे यार आज असंच झालं, अरे यार अभ्यासच होत नाहीये. कधी तुम्ही याच्यातनं बाहेर पडणार आहे? तुमचे विचार तिथंच हे करतायत. सो दॅट्स वाय मी नेहमी सांगतो की मिडिओकर थिंकिंग आहे आपली. मिडिओकर थिंकिंग नाही ठेवायची. एक्झाम काढायची असेल तर यू हॅव टू थिंक लाईक ऑफिसर. ओके, सो मग इथं मी काय केलं, अँड अपब्रिंगिंग ऑफ सॉवरेन नॅशनलिझम अगेन. इथं राईज पण म्हणू शकत होतो मी, पण राईज नाही म्हणलो, अपब्रिंगिंग म्हणलो. अंडरस्टूड? सो मी काय केलं तिथं, याच्यात दाखवले की ग्लोबलायझेशन काय, आणि नंतर दाखवले की आता ग्लोबलायझेशन कसं मागवतंय. ओके, समजलं सगळ्यांना? ओके, आता सगळ्यात प्रॉब्लेम होता की यांनी काय सांगितलं होतं की विथ द बॅनिंग ऑफ ग्लोबलायझेशन पोस्ट कोल्ड वॉर वर्ल्ड इज बिकमिंग अ साईट ऑफ सॉवरेन नॅशनलिझम. इल्युसिडेट, सांगा. म्हणजे सांगत होती की असं का घडलंय, कारण सांगा, फॅक्टर्स द्या. इल्युसिडेट तेच सांगत होतं. सो फॅक्टर्स लिहायचे होते मला की कशा कशामुळे होतं. सो मग मी काय केलं, फॅक्टर्स लिहिले. पहिले फॅक्टर्स. आता मला पहिली गोष्ट हे त्याला दाखवायचं आहे की बघ मला प्रश्न काय आलाय. सो मी काय वर्ड वापरलाय, वॅनिंग ऑफ ग्लोबलायझेशन टू साईट ऑफ सॉवरेन नॅशनलिझम. बाण करून दाखवलंय. याचे फॅक्टर्स काय आहेत? पहिले फॅक्टर्स, आता हे सगळ्यांना माहिती, कुणी याचा यूज नाही करणार. काय इकॉनॉमिक फॅक्टर्स आहेत, पॉलिटिकल फॅक्टर्स असतील, आतमध्ये पॉईंट काय लिहायचे मी नंतर डिसाईड करेल. पण ॲटलिस्ट मी पेस्टल अप्रोच इथं वापरेल, बिकॉज प्रश्नच डिफिकल्ट आहे. आता काही जण टॉपरचं ऐकले की नाही पेस्टल अप्रोच खूप क्लिशे झालाय. नाही क्लिशे झालाय, कुठे वापरायचं हे कळायला पाहिजे. सो नथिंग बट आय यूज अ पेस्टल अप्रोच. पण पेस्टल अप्रोच सगळ्यांना माहिती आहे ना, PSTL बोलतात, म्हणजे पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल, टेक्नॉलॉजिकल असे वेगवेगळे अँगल्स असतात आणि या अँगलने तुम्ही आन्सर लिहू शकतात. ओके, सो मग इथं मी पेस्टलमध्ये काय वापरलंय पहिलं, ज्यांना समजा असं वाटत असेल की मी थोडं एखादं वर्ड असा बोललोय कळत नाही तर हात वर करा, विचारा, आय विल एक्सप्लेन. ओके, सो पेस्टल अप्रोच वापरला. पहिलं काय लिहिलं, इकॉनॉमिक फॅक्टर्स. नॉन फंक्शनल WTO झाले. WTO जर फंक्शन होत असतं तर टॅरिफ लागलेच नसते. सो ग्लोबलायझेशन वॅनिंग व्हायचं पहिलं नॉन फंक्शनल WTO. एक्सप्लेन करत बसलोय मी, WTO फंक्शन करत नाही, WTO मध्ये असं होतं, नाही आहे माझ्याकडे वेळ. 7 मिनिटात काय मी त्याचं धरण थोडं भरणार, काय करणार मी 7 मिनिटात. सो नॉन फंक्शनल WTO. ओके, सेकंड काय लिहिलंय, पोस्ट कोविड सप्लाय चेन डिस्रप्शन. कुठून आलंय, इकॉनॉमिक सर्वे. नाही तर त्याच्या आधी मला सप्लाय चेन डिस्रप्शन काय असतं ही कन्सेप्ट मागच्या 1 वर्षामध्ये न्यूजमध्ये होती. म्हणजे जर तुम्ही 2 वर्षापूर्वी अभ्यास सोडला असेल तर त्या व्यक्तीला माहीतच नाही की सप्लाय चेन डिस्रप्शन काय झालंय. अगेन न्यूजपेपर हेडलाईन्स. ओके, थर्ड पॉईंट काय लिहिलाय, ट्रम्प पॉलिसीज ऑफ टॅरिफ्स. ओके, थर्ड ट्रेड वॉर बिटवीन USA, चायना, इंडिया. आता आतापर्यंत USA, चायना होता, इंडियाने पण एंट्री आणली. सो मी इंडिया पण लिहून टाकलो, डन. ओके, आता त्याच्यात मी एक्सप्लेन करत नाही बसलो की याच्यामध्ये असं झालंय तसं झालंय, नो, बिकॉज नाही आहे माझ्याकडे. सेकंड लिहिलंय जिओ पॉलिटिकल फॅक्टर. काय लिहिलंय, रशिया युक्रेन वॉर. ओके, टेरिटोरियल सॅन्क्रोसॅन्ट कल्चर. ओके, आता सॅन्क्रोसॅन्ट वर्ड हा वेगळा आहे, पवित्र, तो समजा तुम्हाला नाही वापरत, पण एक वर्ड तुम्ही ऐकलं असेल, टेरिटोरियल आयडेंटिटी मेंटेन ठेवतायत सगळे. सो सेम होत आहे की रशियाला रशियाचं मेंटेन ठेवायचं आहे, म्हणजे काय माझ्या टेरिटरीमध्ये कोण नाही आलं पाहिजे, म्हणून युक्रेन सोबत युद्ध सुरू केलं. बिकॉज का की तिथं जर युक्रेन नाटोचा मेंबर बनला तर रशिया ब्लॉक होऊन जाईल, रशियाला ब्लॅक सीमध्ये येताच येणार नाही. आठवत आहे ना, आपण हे सगळं घेतलं. सो दॅट्स वाय. ओके, सेकंड पॉईंट, US, चायना टेक्नॉलॉजिकल रायव्हलरी अँड ट्रेड डिकपलिंग चॅलेंजेस, आयडिया ऑफ सिंगल ग्लोबल ऑर्डर. आता काय झालंय, टेक्नॉलॉजिकल रायव्हलरी अँड ट्रेड डिकपलिंग होत आहे. का परत ट्रेड डिकपलिंग होत आहे? अगेन हा वर्ड कुठला आहे, इकॉनॉमिक सर्वेचा. बरं, तुम्ही हेडलाईन वाचला असतील कधी, 10 वेळा डिकपलिंग हा वर्ड आला. ट्रेड डिकपलिंग मी शॉर्ट सांगतोय, द हिंदूमध्ये 10 वेळा रिपीट झाला हा वर्ड मागच्या 1 वर्षामध्ये. आतमध्ये नाही बोलत आहे मी, फक्त हेडलाईनचं बोलतोय. हेडलाईन आणि ते मध्ये बॉक्स असतोय ना, त्याच्यामध्ये मी शॉर्ट तुम्हाला दाखवून देईल की 10 वेळा हा ट्रेड डिकपलिंग वर्ड आहे.
सो जेव्हा मी पेपरकडे बघतो, ठीक आहे आता आपलं इकॉनॉमी झालं नाही, सो तुम्हाला ते इकॉनॉमीचे कीवर्ड्स लगेच नाही कळणार, पण मला लॉजिक कळायला पाहिजे की न्यूजपेपरमधनं घ्यायचं काय. ओके, सो ते झालंय. पुढचं मल्टीपोलर लिबरल व्हर्जन रिप्लेस बाय युनिपोलर लिबरल व्हर्जन. म्हणजे काय होतं, आधी मल्टीपोलर सगळे लिबरल होते, पण आता सगळ्यांचं म्हणणं काय, लिबरल राहत आहेत पण आम्ही आमचा माल एक्सपोर्ट करू, तुमचा येऊन नाही देणार. सो म्हणजे थोडक्यात काय झालं, युनिपोलर हा लास्ट पॉईंट थोडा यू कॅन स्किप इट बिकॉज हे थोडं ऑप्शनलच आहे, पण हे पॉईंट तर तुम्हाला सगळे माहीत होते. यातला असा कोणता पॉईंट आहे की तो तुम्हाला माहीत नव्हता. इश्यू काय होता, क्वेश्चन फोडणं. हे सगळ्यात डिफिकल्ट टास्क ह्या क्वेश्चनमध्ये होतं. इथं फोडणं सिम्पल आहे. ॲक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये ना बाळांनो, ह्या क्वेश्चनपर्यंत येऊच तर ओके, पहिलं काय होतं तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट तुम्ही लिहितात क्वेश्चन 1 to 5, त्याच्यानंतर तुम्ही लिहिता की 11 to 20, आणि शेवट येत असतात तुम्ही 6 ते 10 मध्ये. हा प्रश्न येतो 6 ते 10 मध्ये, आणि सगळं तुम्ही प्लॅन केलेला असतो, सगळं जायचं. शेवटचे 5 क्वेश्चन येतात 20 मिनिटामध्ये, सगळं प्लॅनिंग करून, सगळं की एक टाइमवर व्हायला पाहिजे. नाही, शेवटचे 5 क्वेश्चन नेहमी 20 मिनिटात. तेव्हा सगळ्यांच्या तुम्ही हॉलमध्ये पाहिलं, सगळ्यांच्या अंगामध्ये ना राक्षस घुसलेला असतो. धड 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 लिहित असतात, वर बघत पण नाही कुणी, प्रचंड स्पीडने लिहित असतात. बिकॉज जे लिहिल ते लिहित असतात, जे मनात येईल ते लिहून टाकतात. बिकॉज काही नाही तर 2 मार्क पडले पाहिजे, काही नाही तर 3 मार्क पडले पाहिजे. ओके, त्या ह्याच्यामध्ये काय होतं, आपलं जे नॉलेज आहे ना ते लिहितो आपण, जे रट्टा मारलं ते कधीच येत नाही तेव्हा. सो जे समजलंय, जे उमजलंय ते मी लिहून येणार त्या ह्याच्यामध्ये, बिकॉज मी प्रेशरमध्ये, माझं ब्रेन फुल तापलंय. मग मी काय करणार, जे मला माहिती ते झडझड लिहून येणार. सो अभ्यास करताना नॉलेज समजून घेणं, वाचणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, रादर दॅन मी टॉपिक बघणं. अंडरस्टूड? सो मग मला इथं काहीतरी निम्म तरी लिहिता येईल, अदरवाईज माझ्याकडनं होणारच नाही. ओके, हे झालं. आता थर्ड याच्याकडे तुम्ही आले. ओके, इकॉनॉमिकल पॉलिटिकल पाहिलंय. आता याच्यात इंडियाचा आत्मनिर्भर भारत, अमेरिका फर्स्ट शोज काय डाऊनग्रेड टेंडन्सीज ऑफ ग्लोबलायझेशन. सो हा तर पॉईंट सगळ्यांना माहित होता. थर्ड, पॉलिटिकल अँड सोशल डायमेन्शन. बिकॉज काय हे सगळं सुरू झालंय, सगळे लोकांकडे राईटिस्ट लीडर का निवडून येतात, ऑक्सफॅम रिपोर्ट सांगतोय की इनइक्वालिटी वाढली. सो लोकांचं म्हणणं आहे की आता इंडियन बद्दल पण USA मध्ये बॅकलॅश सुरू झालाय. कालचीच न्यूज आहे, फक्त हेडलाईन वाचलेली आहे मी. काय न्यूज आहे की इंडियन्स लोकांना आहे ना, तिथले नेटिव्ह अमेरिकन सांगतायत की गो बॅक टू इंडिया. हे USA मध्ये सुरू झाले. दॅट इज अनएक्सपेक्टेड थिंग. सो हे पण लिहू शकता तुम्ही. हे काय दाखवते, बिकॉज जॉब चाललेत. सो त्यांचं म्हणणं आहे की भाई तुमच्या देशामध्ये जॉब करून घ्या. दुसरं काय, पॉप्युलिस्ट लीडर यूज नॅशनलिझम. सगळेजण नॅशनलिझमचा यूज करताय. ओके, की भारत झुकेगा नाही. बरोबर ना, सध्या तेच चालू आहे ना. टॅरिफ्स किती लागले, काय झाले, म्हणजे काय एक प्रकारे अल्ट्रा नॅशनलिझम सगळीकडे येतोय. सो आय कॅन यूज दॅट वर्ड ऑल्सो. मी अल्ट्रा नॅशनलिझम आत्ता माझ्या डोक्यात आला. ओके, थर्ड काय होत आहे, काय ॲज थ्रेट, म्हणजे काय, इमॅग्रेशन कन्सिडर ॲज अ थ्रेट. कोण करतं, EU काय करते, बाहेरच्या लोकांना येऊन देण्यासाठी रिस्ट्रिक्शन घालते. सो 3-4 पॉईंट लिहिले. कोणत्या अँगलने पॉईंट लिहिले मी, इकॉनॉमिक अँगलने लिहिले, पॉलिटिकल अँगलने लिहिले, सोशल अँगलने लिहिले. डन, 10 पॉईंट झाले 10 मार्कासाठी. आता मी जास्त हे नाही होणार. इव्हन तो मला आणखीन मी 2 अँगल ओपन करेल, टेक्नॉलॉजिकल अँगल ओपन करेल, आणखीन वेगळं ओपन करेल. आय वॉन्ट, बिकॉज 1 मार्क 5, 1 क्वेश्चनमध्ये 5 मार्क 7 मार्क मिळवण्यापेक्षा 2 क्वेश्चनमध्ये ॲव्हरेज 5 मिळवणं कधी पण बेटर आहे. क्वेश्चन सुटले नाही पाहिजे. बिकॉज 20 पैकी जर मी 18 क्वेश्चनवर आहे ना, तसं पण आउट ऑफ कॉम्पिटिशन आहे मी. जर 16 झाले तर कोणाला सांगूच नका की तुम्ही मेन्स दिली आहे, जर तुमचे 4 क्वेश्चन बाकी असेल तर, बिकॉज तुमचा रिझल्ट येणारच नाही आहे. आर यू अंडरस्टँडिंग? ओके, बरं, हे सगळं करून तुम्ही एवढं भारी लिहिताय, तो फक्त पेपर असं उचकतोय आणि एका ठिकाणीच त्याचा पेन पॉईंट आउट करतोय. शेवटच्या पेनवर इथे, शेवटच्या पेजवर 2 पेज बघतोय. बिकॉज त्याला मार्क करायला लिबर्टी नाही आहे. ही कॅनॉट मार्क, ही डोंट हॅव दॅट फ्रीडम. ही हॅज द फ्रीडम की जस्ट पॉईंट आउट अँड मार्क दे. किती पॅसिव्ह व्यक्ती असेल तो, जस्ट इमॅजिन करा. मग मला कन्क्लुजन आहे ना असं पाहिजे. सो कन्क्लुजन सगळेच जण भारी असलं पाहिजे, नेहमी लक्षात ठेवा. बिकॉज दॅट इज अ एंड पॉईंट. मूवीचा शेवट कधी पण चांगला पाहिजे. मूवीच्या शेवटी जर व्हिलन जिंकला, राग येतो. कशामध्ये झाला होता, सो बाहुबली 2ला जास्त लोकांनी ॲप्रिशिएट किंवा जास्त पैसा बाहुबली 2ने का कमवला. बाहुबली 2 खूप भारी नव्हता. बाहुबली 1चा शेवट हाफ होता. सो मग मला काहीतरी असं होतं की नाही, जाऊन बघू बाबा काय. सो सिमिलरली ना, कधी शेवट खराब नाही करायचा. ओके, सगळीकडेच लागू होतंय. ओके, सो ॲज सी राजा मोहन एक्सपर्ट. आता याच्यामध्ये मी नाव वापरले, तुम्ही स्किप करू शकता जर माहीत नसेल तर, पण सी राजा मोहन नाव खूप कॉमन आहे. सो यू कॅन, हे नाव तुम्ही वापरू शकता. ओके, बिकॉज इंडियन एक्सप्रेसमध्ये ते रेग्युलर लिहितात. इन IR
noted that globalization is not ending but being structured into the self-centered policies of competitive nationalism and regionalism. ठीक आहे, हे नाही कळणार. ओके, इट इज नॉट गेट फायनलाइज रादर दॅन गेट फिल्टर्ड इन टू लेन्स ऑफ नॅशनलिझम, इकॉनॉमिक सिक्युरिटी अँड कल्चरल सेल्फ आयडेंटिटी. मी काय सांगितलंय की ग्लोबलायझेशन डायरेक्ट जात नाहीये, त्याची वेगळी पद्धतीने परत रिएंट्री होते. आणि याच्यामध्ये लोक व्हॅनलाइज रादर कशाचं लेन्स थ्रू पाहतात आता ग्लोबलायझेशन, की सगळ्यांना ग्लोबलायझेशन हवंय पण थ्रू द लेन्स ऑफ नॅशनलिझम. सो आत्मनिर्भर भारत, आपण आत्मनिर्भर होऊ मग बाहेर बघू. सेकंड कशा, इकॉनॉमिक सिक्युरिटी. आणि थर्ड कल्चरल सेल्फ आयडेंटिटी, की माझा देश माझ्यासाठी असला पाहिजे, बाहेरच्यांसाठी नाही. सो दिस इज अ टफ क्वेश्चन. पण जर मी व्यवस्थित जर फोडला असता, इट इज इझी. जर फोडता आला नाही तर मग तुम्हाला डिमांड ओळखताच नाकी नव्हे. कळलं सगळ्यांना? ओके, नाउ जस्ट टेक 1 मिनिट ब्रेक, की काय केलंय थोडं ॲनालिसिस करा. ओके, मग आपण बाकीच्या 15 क्वेश्चनवर जाऊ. आता तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया आली असेल. आता मला पुढच्या क्वेश्चनला जास्त वेळ नाही लागणार, बिकॉज मी आता तुम्हाला काय सांगितलंय की नेमकं थिंकिंग कशी करायची, विचार कसा करायचा, लिहायचं कसं आहे, काय कसं आहे. तर पुढचे 2 क्वेश्चन आपले लवकर होऊन जातील. डन, सगळ्यांना समजलं? ओके, जडणे जाते ना, जडणे जाते ना, बिकॉज आपण मेन्स डिस्कस करतो. मेन्सची लेवल एक थोडी जास्त असते, करंट अफेअर्स ॲड ऑन होईल. सो जसं जसं तुम्ही करंट अफेअर्सचे लेक्चर करत जाल तर तुम्हाला ओव्हरऑल एक अँगल येईल. म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी रिफॉर्म्स हे मी आपलं ठीक आहे आपल्या स्टॅटिकला शिकवलंय. लास्ट इयर करंट अफेअर्सला घेतलं होतं मी, बिकॉज हा लास्ट इयर टॉपिक न्यूजमध्ये होता. ओके, पण आला, पण तो एक्सपेक्टेड क्वेश्चन होता, बिकॉज 2-3 वर्षापासून सगळ्यांना अपेक्षित होता. सो तो आला प्रश्न. सो तो क्वेश्चन मग चांगला जमायलाच पाहिजे, बिकॉज तो सगळ्यांनाच माहिती आहे. ओके, कोणाला काही प्रश्न? हां, येस. आता माझ्या डोक्यात नाही आलं, तुझ्या डोक्यात आलं. गुड पॉईंट. दॅट इज ऑल्सो 1 पॉईंट. येस, रिमिटन्सेसवर टॅक्सेस लावणं. गुड पॉईंट. आणखीन काही डोक्यात असे पॉईंट? तेच म्हणतोय मी तुम्हाला की सगळ्यांचे आन्सर भारी नसतात. कळत आहे? यू डोंट हॅव टू गो फॉर भारी बेस्ट, यू हॅव टू गो फॉर गुड. गुड इज ऑलवेज गुड दॅन बेस्ट. कळत आहे? बेस्टकडे गेला ना माती खातात UPSCमध्ये. सो UPSCमध्ये ना ॲव्हरेज राहायला शिकायचं, भारी राहायला नाही शिकायचं. म्हणजे विचारसरणीमध्ये नाही बोलत आहे मी, अभ्यासात. अभ्यासात म्हणजे की सगळी गोष्ट मी भारी करेल, परफेक्ट करेल. आय विल सर्च फॉर द परफेक्ट नोट्स, आय विल नोट डाऊन अ परफेक्ट नोट्स. मी असं कलरफुल करेल, माझ्या नोट्स एकदम अशा भारी 30 पेजेसच्या झाल्या पाहिजे. त्याला काय करा, ते आपण बोलतो ना काड्या लावा त्याला. जोपर्यंत डोक्यात नाही ना तुमच्या, उपयोग नाही त्याचा. तुमच्या नोट्स किती भारी दिसल्या, काय दिसल्या, काय घेणदेण नाही आहे. UPSCला पण घेणदेण आहे. तुमचं अक्षर खूप भारी आहे, खराब आहे, तरी UPSCला घेणदेण नाही आहे. डिमांड ऑफ द क्वेश्चन हिट होते का तुझी? ओके, अंडरस्टूड? म्हणजे भारी म्हणजे एक अक्षर खराब म्हणजे असं नाही की दुसऱ्याला ओळखता येत नाही असं काढताय तुम्ही, तसं नाही. पुढच्याला ओळखता आलं पाहिजे. ओके, आता हे 2 प्रश्न तरी त्यातलं तुम्हाला एक दिसलं की एक प्रश्न थोडा तरी सोसो होता, दुसरा प्रश्न तर डायरेक्टच खराब होता. ओके, आता आपण जाऊयात 15 मार्काच्या प्रश्नावर. आता हे मी तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी टाकलं की हे मी जेव्हा शिकत होतो तेव्हा मी हे ग्लोबलायझेशन माहिती आहे, त्याच्या आधारे प्रश्न लिहिणं थोडं डिफिकल्ट आहे. ग्लोबलायझेशन माहिती असेल तू ग्लोबलायझेशनबद्दल लिहिशील, आणि ग्लोबलायझेशन कसं कमी झालं यासाठी तुला करंटच माहीत पाहिजे, अदरवाईज नाहीच लिहिता येणार. म्हणजे हा प्रश्न जर फक्त स्टॅटिकवर ग्लोबलायझेशन माहिती आहे म्हणून लिहिलं तर नाही लिहिता येणार, शक्यच नाही. म्हणजे उगाच का मी तुम्हाला सांगू की नाही स्टॅटिकवर लिहिता येईल, नाही लिहिता येणार, बिकॉज हा क्वेश्चन मुळात करंटचा आहे. ओके, येस. सो याच्यामध्ये मी सगळं सांगितलं होतं पहिल्या याच्यामध्येच, मराठी बॅचला पण इंग्लिश बॅचला पण, आणि लिहून पण दिलं होतं मी एक नोट. सो आज जमलं तर ती नोट एकदा चेक करा, तुम्हाला त्यातनं पण काही असे पॉईंट सापडतील की कदाचित मी इथं घेतले नसतील पण त्याच्यात असेल. ओके, डन. हा प्रश्न आपण खूप डिटेलमध्ये डिस्कस केला होता. ओके, पण इथं पण यांनी एक हे केली. ओके, त्यांनी सांगितलं की ठीक आहे एनर्जी आहे. आता त्यांनी काय केलंय, प्रश्न वाचा. हाय सिक्युरिटी कॉन्स्टिट्यूट, सगळ्यांना दिसतोय ना प्रश्न? ओके, हाय सिक्युरिटी कॉन्स्टिट्यूट द डॉमिनंट किंग पिन ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी. हे आपण सगळ्यांनी ऐकलंय की काय आपल्याला एनर्जी सिक्युरिटी लागते. एनर्जी सिक्युरिटी नसेल तर वी कॅनॉट डू एनिथिंग. ओके,
constitute the dominant kingpin of India's foreign policy and is linked with India's overarching influence in the Middle East countries. म्हणजे ज्या आपल्या मिडल ईस्ट कंट्रीजच्या पॉलिसीज आहेत त्याच्यावर कशाचा इन्फ्लुएन्स जास्त आहे, एनर्जी सिक्युरिटीचा इन्फ्लुएन्स जास्त आहे. सो त्याच्यामुळे आपण इस्रायलला इंटरनल सपोर्ट करतो इन ऑफिशियल, पण ऑफिशियल कधीच सपोर्ट करत नाही. बिकॉज का, मुस्लिम कंट्रीज हे होईल, राईट ना. तुम्ही कधी पाहिलंय का इस्रायलचा आपण फुल फ्लेज सपोर्ट केलाय? नाही केलाय. वी बिलिव्ह इन की 2 नेशन थेरीवर, म्हणजे पॅलेस्टाईन आणि इस्रायल 2 नेशन असले पाहिजे, हे थेरीवर आपण बिलीव्ह करतो. ओके, हाऊ वुड यू इंटिग्रेट एनर्जी सिक्युरिटी विथ इंडियाज फॉरेन पॉलिसी ट्रॅजेक्टरीज इन द कमिंग इयर्स? म्हणजे यांनी काय सांगितले की भाई, की आता तुम्ही हे जे चालू आहे, हे एनर्जी सिक्युरिटीचा मुद्दा चालू आहे, पण कुठे चालू आहे? फक्त मिडल ईस्टमधला जो मुद्दा चालू आहे त्याला धरून तुमच्या फ्युचर फॉरेन पॉलिसीज ओके कशा तुम्ही तयार करणार आहेत. सो डायमेन्शन काय काय, आता फ्युचर फॉरेन पॉलिसी मला लिहायची आहे, तर मला पहिली गोष्ट हे दाखवायची की मिडल ईस्टमध्ये एनर्जी सिक्युरिटीचा अँगल काय, पहिलं डायमेन्शन झालं. दुसरं डायमेन्शन की प्रेझेंट काय, की सध्या काय, आणि थर्ड डायमेन्शन की फ्युचर दाखवायचं आहे मला. सो याच्यावरनं तुम्हाला कळेल की आणखीन एक पॉईंट मी नेहमी सांगतो, PYQ फोडायला सुरुवात करा. खूप आधीपासून सांगतोय मी तुम्हाला, बिकॉज का, टेस्ट सिरीजमधले क्वेश्चन आणि PYQचे UPSCचे क्वेश्चन कधीच मॅच होऊ शकत नाही. बिकॉज UPSC PYQमध्ये डिमांड ऑफ द क्वेश्चन ओळखणे इज मोर डिफिकल्ट दॅन दी टेस्ट सिरीज. अंडरस्टूड? ओके. सो आता हे ठीक आहे. आता त्याच्यामध्ये आन्सरकडे नका पाहू, आपण आन्सर डिस्कस करू. ओके, त्याच्यामध्ये मी दिलं आहे ते ग्रुपवर तुम्हाला टाकवेल. पण आता आन्सरमध्ये काय काय पॉईंट येतील? ओके, पहिली गोष्ट आन्सरमध्ये येईल की आपल्याला एनर्जी सिक्युरिटी कन्स्टिट्यूट द डॉमिनंट किंगपिन ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी. का बरं आहे असं? पहिला प्रश्न मला हा पडला पाहिजे का? बिकॉज इंडियाचं जवळजवळ 85% आपण इम्पोर्ट्स एनर्जी करतोय. सो डन, दॅट इज अ बेस्ट स्टार्ट. ओके, हे एक स्टार्ट करू शकतो. बरं, आपलं पॉप्युलेशन पण खूप त्याच्यावर डिपेंड आहे. डन, हे एक स्टार्ट होऊ शकते. थर्ड स्टार्ट काय होऊ शकते की जो आत्ता मिडल ईस्टमध्ये सगळं चालू आहे त्याच्यामुळे इंडियाच्या एनर्जी सिक्युरिटीवर प्रॉब्लेम येतोय. सो त्याच्यामुळे हा मुद्दा न्यूजमध्ये खूप जास्त आहे, असं पण मी करू शकतो, राईट ना. सो आय कॅन अप्लाय डिफरंट इंट्रो. इट्स अप टू मी की त्यावेळेस मला कोणता इंट्रो भारी वाटतं. सो खूप जणांचं असं म्हणणं आहे की सर इंट्रो तयार करून ठेवा, कोणत्या टॉपिकला तयार करून ठेवा की जे खूप स्टॅटिक आहेत. डायनॅमिक याला इंट्रो तयार करून नाही जमत. एखादा इंट्रो तयार करून सोडून द्या, मग तुम्ही विचार करा की इंट्रो फिरले कसे पाहिजे. कळत आहे ना? सो इंट्रो रादर दॅन तयार, बिकॉज क्वेश्चनच्या डिमांडनुसार तुम्हाला इंट्रो फिरावं लागणार आहे. सो एखादा इंट्रो तयार केला ओके, जास्त इंट्रो तयार करून तुम्हाला खूप फायदा होणार आहे का? तर अजिबात नाही. कोणत्या सब्जेक्टमध्ये मी सांगतोय स्पेसिफिकली डायनॅमिक येतं. स्टॅटिकमध्ये फेकू शकता. जसं आपण इंटरनल सिक्युरिटीचे प्रश्न बघू, 4ही प्रश्न डायरेक्ट नोट्समध्ये होते. आता एक नवीन असेल, मी यूट्यूबवर खूप व्हिडिओ पाहिले, बघा आमच्या 100 पेजेसचे इंटरनल सिक्युरिटीच्या नोट्स आहेत, त्याच्यामध्ये हे प्रश्न आले. काय लॉजिक आहे? UPSCने मागच्या जेव्हापासून 2013 इंटरनल सिक्युरिटी चालू केले तेव्हापासून UPSCने पॅटर्न चेंज नाही केला आहे. डायरेक्ट सिलेबसचा पॉईंट घेतात, तो पॉईंटवर काहीतरी विचारतात, फॅक्टर्स काय छापून देतात. थोडं करंट असेल तर करंटचं काहीतरी एखादं हे करतात, पण अगेन टॉपिक असतो स्टॅटिकचा. सो जर मी असं म्हटलं, म्हणजे मी पण आपण आपल्या नोट्सचं पण म्हणू शकतो की पहा हे 4 पेजेस आहेत, इथं प्रश्न होता बघा हा 4 पेजेस, इलॉजिकल आहे. 7 मिनिटात लिहून दाखवा. सो AC रूममध्ये बसून डिस्कशन करणं खूप सोपं आहे. सो त्याच्यामुळे एक्सपर्टचा आहे ना व्ह्यू कधी पण आहे ना ते थोडं कानाला खडा लावून ऐकायचा. बिकॉज जो 7 मिनिटामध्ये लिहितो त्याचा व्ह्यू वेगळा आहे, जो 10 मिनिटामध्ये 11 मिनिटामध्ये लिहितो त्याचा व्ह्यू कधीच मॅच नाही होणार. की जे एक्सपर्ट ज्यांनी कधीच दिली नाही आहे मेन्स आणि ते बोलतात की पहा किती सोपं होतं आमच्या नोट्समध्ये. सो लगेच पुढचा प्रश्न त्याला नोट्स बंद करायला लावायचं, माझं लिही. नाही, खरं सांगतोय तुम्हाला. अदरवाईज जो लिहितो त्यालाच कळतं की जेवढं सोपं समजतो आपण तेवढं सोपं नाही आहे. ओके, सो एनी हाऊ. सो आता मी काय केलंय, एकदम सिम्पल कन्क्लुजन करायचं, इंट्रोडक्शन तयारीचं स्टार्ट केलंय की काय केलंय. ओके, 85% आपण हे करतोय. ओके, विच इज नॉन निगोशिएबल आहे. आणि नॅचरल गॅस पण आपण मोर दॅन 50% इम्पोर्ट करतोय. सो दॅट्स वाय मिडल ईस्ट तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता पुढचं मी काय लिहिलंय की प्रेझेंट कॉन्टेक्स्ट, हाऊ इट इज डॉमिनंट किंगपिन. अगेन मी ट्राय केलंय की तिथला कीवर्ड यूज करेल. ओके, आता प्रेझेंट कॉन्टेक्स्ट काय, पहिली गोष्ट आपली सौदी अरेबिया, कतार, इराण म्हणण्यापेक्षा इराक. ओके, यांच्यासोबत इकडनं आपण ऑइल घेतोय प्रेझेंट कॉन्टेक्स्टमध्ये. आता इथं प्रॉब्लेम काय की ह्या कंट्री इंडियन ह्यूज डायस्पोरा पण हँडल करतायत. सो आपल्यासाठी ती गोष्ट चांगली आहे. पण ॲट द सेम टाइम काय, ह्या सगळ्या कंट्रीमध्ये काहीतरी इश्यू चालूच आहे. सो तो एक पॉईंट मी लिहिणार. सेकंड पॉईंट काय लिहिणार की आपल्याकडे स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्ह आहेत. ओके, आता हा पॉईंट कदाचित करंटमध्ये होतं. करंटमध्ये काय होतं, मागच्या 1 वर्षात आपण पाहिलं की इंडियाने ना वेगवेगळे ठिकाणी
ओके, कर्नाटकमध्ये एक ठिकाण आहे, MP मध्ये एक ठिकाण आहे, राजस्थानमध्ये एक ठिकाण आहे, राजस्थानच्या डेझर्टमध्ये एक ठिकाण आहे. तिथं आपण काय केलंय ना, स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व तयार केलेत. म्हणजे स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व म्हणजे आपण असं डोंगराच्या खाली किंवा याच्या खाली असं खूप मोठं आत सिमेंटचं पूर्ण तयार केलंय आणि त्याच्यात आपण ऑइल ठेवतोय ॲज पर द ग्लोबल स्टँडर्ड्स, की आपल्याकडे असं किती दिवसाचं ऑइल पाहिजे, 90 दिवसाचं. ओके, इंडियाकडे किती दिवसाचं आहे, 15 दिवसाचं. ओके, इंडियाकडे किती दिवसाचं ऑइल आहे, 15 दिवस टिकेल एवढं. म्हणजे आत्ता जर समजा युद्ध झालं आणि मिडल ईस्टने सांगितलं की जातो मला मी ऑइल देत नाही, आपण 15 दिवस युद्ध करू शकतो. बिकॉज रणगाडे हाताने फेकायचे नाही आहेत, बरोबर ना. ओके, घोषणा देऊन रणगाडे नाही चालणार आहेत. रणगाडे चालण्यासाठी तुम्हाला काय लागेल, फ्युएल लागेल. ओके, सो मग स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व, सो प्रेझेंट कॉन्टेक्स्टमध्ये आपण ते करतोय. ओके, पण यांनी सांगितलंय की फ्युचर इंटिग्रेशन इंटू फॉरेन पॉलिसी ट्रॅजेक्टरीज मी करणार कसं आहे. नाव जस्ट रीड इट पॉईंट्स. पहिली गोष्ट, तापी पाईपलाईन सगळ्यांना माहिती आहे. काय एवढं करतोय आपण, यासाठीच करतोय. सो मी जेव्हा तापी पाईपलाईन वाचतोय तेव्हा मी ती फक्त सेंट्रल एशियाचं एक घटक आहे, तापी पाईपलाईन करतोय तिथं नाही लक्षात ठेवायचंय. मला ओव्हरऑल पिक्चर पाहिजे की अच्छा हा पॉईंट कुठे 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 मी हे करू शकतो. सो हे एक्झाम्पल कधी आठवतील, जेव्हा मी एक गोष्ट 100 वेळा वाचेल आणि 100 वेळा वेगळा विचार करेल. सो नेहमी का सांगतात सगळेजण की एकच नोट्स घ्या, 10 वेळा वाचा, बिकॉज का 10 वेळा तुमच्या मनात वेगळे विचार येणार आहेत. आणि तुमच्या मनात जर 10 वेळा एकच विचार आला तर तुम्ही वाचत नाही येत, म्हणजे तुम्ही जस्ट ते करायचं म्हणून करताय. बिकॉज 10 वेळा तुमच्या नोट्समधनं वेगळा विचार आला पाहिजे. सो खूप जण मला विचारतात सर नोट्स काढू का, आता 2 रिडिंग झाल्या, 3 रिडिंग झाल्या, होऊ दे रिडिंग जास्त. नोट्स काढणं हे लॉजिक नाही आहे, कदाचित ते नंतर येईल आपल्याला, करू आपण ते. दॅट इज नॉट माय फर्स्ट पॉईंट. माय फर्स्ट पॉईंट की भाई मला लिहिता येतंय का. जर माझ्या ब्रेनमध्येच नाही, नोट्समध्ये किती भारी तर नाही लिहिता येणार मला. सो हा अँगल नेहमी लक्षात ठेवा की इट्स नॉट अबाउट की नोट्स किती भारी आहेत, की शॉर्ट किती, इट्स अबाउट की माझ्या डोक्यात काय चाललंय. ओके, सो मी काय वापरलंय, डायव्हर्सिफिकेशन ऑफ सोर्सेस. आपण काय करतोय, रशिया. आठवतंय मी मॅपिंगमध्ये सांगितलं होतं, शक्लिन पाईपलाईनचं दाखवलं होतं की त्या एरियामध्ये इंडिया हे करतंय. ऑक्स्टॉक रिजन बद्दल पण, ऑक्स्टॉकच बोलतो, येस नाही, ओल्ड बद्दल मी बोललो होतो. तिथून पण रशिया हे आपण इंडिया रशिया पार्टनरशिप करतोय. सेंट्रल एशियामधनं तापी पाईपलाईन, ईस्ट आफ्रिकामधनं आठवतंय मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्या खालच्या कंट्री तिथून आपण नॅचरल गॅस घ्यायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, हा तर खूप हे होता. US मधनं LNG एक्सपोर्ट करतो. आता हा पॉईंट मी तुम्हाला सांगितलं नाही आहे बिकॉज हा पॉईंट माझ्या तेव्हा लक्षात नाही आला. पण आपण खूप जास्त लिक्विडफाईड नॅचरल गॅस US मधनं इम्पोर्ट करतोय. ओके, आणि त्यानंतर कतार. आधी कतार 1 नंबरला होतं, आता US मधनं जास्त करतोय. आजच मी एक आर्टिकल वाचलं, BBCचं आर्टिकल आलेलं आहे की हे जे तुम्ही US मध्ये नॅचरल गॅस काढतात, हे नॅचरल गॅस आहे ना अंडर दी हे असतो. ओके, त्याला बेड गॅस बोलतात. म्हणजे तो खूप खाली असतो आणि त्यासाठी तुम्हाला एक पाईपलाईन टाकावं लागते आणि त्यासाठी फ्रिकिंग प्रोसेस बोलतात त्याला. फ्रिकिंग प्रोसेस म्हणजे काय की तुम्ही काय करायचे, एक पेस्ट टाकायची, त्यात पाणी मिक्स करायचं आणि एक असं ड्रिल करायचं, जसं आपण होल बोर करतो ना तसं खोल 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 जात ड्रिल करायचं. मग खाली असं तिथं जो नॅचरल गॅस असेल तिथं मग काय होतं, तो तर याच्यात ट्रॅप झालेला आहे दगडांमध्ये. सो मी ड्रिल करत गेलो तर तो बाहेर येऊ शकतो बिकॉज गॅस येतो, पण त्याला बाहेर यायला मग त्याला मला दुसरं काहीतरी भरावं लागेल. सो मग मी काय भरतो, पाण्याची आणि एका गोष्टीची पेस्ट भरतो. आणि ती पेस्ट कशाची भरतो, कॅस्टर सीड्स. कॅस्टर सीड्स म्हणजे गवारीच्या शेंगा. सो त्याच्यामुळे इंडियामधनं सगळ्यात जास्त एक्सपोर्ट गवारीच्या शेंगा होतात USA ला आणि दुसरं रशियाला. ओके, सो त्याच्यामुळे इंडियामध्ये गवारीचा भाव जास्त आहे, त्याच्यामुळे गवार महाग आहे. कोणत्या सीझनमध्ये तुम्हाला गवार स्वस्त मिळणार नाही, ऑब्झर्व करा तुम्ही, बिकॉज का एक्सपोर्ट करतायत. सो एक्सपोर्टला ऑब्व्हियसली जास्त माल मिळणार आहे. सो एनी हाऊ, सो आपण आपल्या मेन टॉपिककडे येऊ. सो हे केलं. दुसरी गोष्ट, आता मला काय सांगितलंय, फॉरेन पॉलिसीमध्ये फ्युचर इंटिग्रेशन कसं करणार. व्हाय शुड आय टॉक अबाउट ओनली ऑइल. ऑइल तर मी घेईल, मी समजा इंडियन आपलं इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे, त्याचा उपयोग करून मी सोलर एनर्जी जास्त वापरली तर रिन्युएबल एनर्जीवर जास्त भर दिला तर. आता मला इथे एक पॉईंट आठवला, इथं मी न्यूक्लिअर एनर्जीचा पॉईंटच नाही लिहिला, तो पण लिहू शकता तुम्ही की न्यूक्लिअर एनर्जीमध्ये आपण आपले टार्गेट्स वाढवतोय. ओके, सो हा एक झाला. थर्ड, दुसरं आपण काय करतोय आता, आपली जी मरीटाईम सिक्युरिटी ते आपल्याला ठेवावं लागणार. का ठेवावं लागणार, बिकॉज तिकडनंच ते येत आहे आपल्याला. सो फॉरेन पॉलिसीमध्ये मी कोणत्या गोष्टीवर फोकस देणार, सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन. हा वर्ड 100 वेळा मी सांगितलंय शिकवताना की सी लेन ऑफ कम्युनिकेशन आपल्याला प्रोटेक्ट करायचे आहेत. ते एक आहे. दुसरी गोष्ट, स्टेट ऑफ हॉर्मुझ बाय इंडियन नेव्ही प्रेझेन्स, इंडियन ओशन रिंग असोसिएशन, क्वाड. डन, हे 3-4 पॉईंट झाले. थर्ड पॉईंट कशाबद्दल दिला, टेक्नॉलॉजी अँड इन्व्हेस्टमेंट डिप्लोमसी. म्हणजे मी काय करणार, मिडल ईस्टमध्ये. आता बघा मिडल ईस्टचा प्रॉब्लेम काय, दे आर मोर डिपेंडंट ऑन ऑइल.
इंडिया ग्रोविंग इकॉनॉमी. सो ते काय करतात, त्यांचे सॉव्हरेन वेल्थ फंड असतात. सॉव्हरेन म्हणजे काय, देशाचे. वेल्थ फंड म्हणजे काय, त्यांच्या देशाचा पैसा त्यांना कुठेतरी दुसऱ्या क्षेत्रामध्ये गुंतवायचा आहे. बिकॉज ऑइल आणखीन 50 वर्ष टिकेल, 60 वर्ष टिकेल, 100 वर्ष टिकेल. नंतर काय, त्यांना कुठून तरी इन्व्हेस्टमेंट मिळाली पाहिजे. मग ती इन्व्हेस्टमेंट कुठून घेणार, ते इंडिया सारख्या डेव्हलपिंग कंट्रीमधनं पैसे गुंतवून. सो मग तुम्ही काय करू शकता, त्यांचा पैसा मुद्दम तुमच्या कंट्रीमध्ये गुंतवा. सो काय होईल, ते आपल्यावर डिपेंड राहतील जसं आपण त्यांच्यावर डिपेंड आहे. ओके, पुढचं काय करा तुम्ही, जिओ पॉलिटिकल बॅलन्सिंग करा. म्हणजे काय, जे रायव्हल ब्लॉक्स आहेत मिडल ईस्टमध्ये, तोच प्रॉब्लेम आहे आपल्याला की आपल्याला सौदी अरेबिया आणि इराणला पण जपावं लागतं. सिमिलरली आपल्याला इस्रायल आणि अरब वर्ल्डला पण सेफगार्ड करावं लागतं. सो ते बॅलन्सिंग करा आणखीन चांगल्या पद्धतीने. सो हे सगळं केलं, फ्युचर इंटिग्रेशन होईल, डन. ओके, पण एवढं लिहून भागणार नाही, मला वे फॉरवर्ड द्यावं लागेल इथे. ओके, वे फॉरवर्ड मी काय देईल मग इथे मी सांगेल. बिकॉज आता 15 मार्काचं इथं ठीक आहे, नाही दिलं मी, पण इथं वे फॉरवर्ड मी दिलं असतं. मी काय केलं असतं की फ्युचर इंटिग्रेशन आपण असं करतोय, पण त्याच्यात असे प्रॉब्लेम आहेत सध्या. सो आपल्याला तो एकदम तारेवरची कसरत करून निगोशिएट करावं लागेल. सो इट इज लाईक की वी आर हँडलिंग मेनी थिंग्स ॲट द सेम टाईम. सो इट इज अ व्हेरी डेलिकेट बॅलन्स वी हॅव टू मेंटेन इन आवर फ्युचर पॉलिसी. असं काही करून तुम्ही वे फॉरवर्ड द्या, कन्क्लुजन द्या. कन्क्लुजनमध्ये काय द्या की हे सगळं करत असताना हे लॉंग टर्म पार्टनरशिप ठेवायची, सस्टेनेबिलिटी ठेवायची, असं काहीतरी बच्चन मारून हे करा. एस जयशंकरने सांगितलं होतं. काय सांगितलं होतं की इंडियाच्या एक्सटर्नल याच्यामध्ये रिलेशनमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एनर्जी, टेक्नॉलॉजी आणि मार्केट. हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, नेहमी लक्षात ठेवा. इंडिया 3 गोष्टीसाठी नेहमी दुसऱ्या देशाबरोबर झटपडणार. एनर्जी सिक्युरिटीसाठी, मार्केटसाठी. बिकॉज का, आपण ग्लोबलायझेशन आत्मनिर्भर भारत करतोय. सो आपल्याला एक्सपोर्ट केल्याशिवाय कोणत्याच देशाची प्रगती नाही झाली. सो मार्केट पो, आणि तिसरी गोष्ट टेक्नॉलॉजी, बिकॉज आपण त्याच्यामध्ये माहीर आहेत, IT सेक्टर. सो या 3 गोष्टीमध्ये आम्ही नेहमी दुसऱ्या कंट्रीबरोबर एंगेजमेंट करायचा विचार करणार. सो हे करून मी एंड करू शकतो. डन. आता तुम्ही बोलाल की सर एस जयशंकर वापरायचे काय, यस, एस जयशंकरचं नाव तुम्ही बिंदास वापरू शकता. ओके, काही लिहिलं नसेल तरी वापरू शकता. ओके, म्हणजे मी तर याच्या पुढे गेलो असतो की एस जयशंकरने त्यांचं वाय भारत मॅटर्स ह्या बुकमध्ये सांगितलंय की ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आय डोंट नो की सांगितलं की नाही, पण तरी लिहून येणार. करायचं तर करावं चेक, कोणाकडे एवढा वेळ. पण ते ब्लफ मारणं पण जमलं पाहिजे. ओके, नाहीतर काहीतरी वेगळं ब्लफ मारून यायचं, असं नाही झालं पाहिजे. अंडरस्टूड. सो ह्या क्वेश्चनचा काय इम्पॉर्टंट होतं, क्वेश्चन फोडणं. बिकॉज आतले पॉईंट मला माहीत होते, सगळं माहीत होतं तुम्हाला, प्रश्न फोडणं डिफिकल्ट होतं. सो UPSC मध्ये 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. हे 2 स्किल जर जमले तर तुम्ही माहीर झालात. प्रश्न फोडणं हे जर एकदा तुम्ही शिकलात ना बाळांनो, मेन्समध्ये, मेन्स हलवा आहे हे आम्हाला 3rd अटेम्प्ट नंतर कळालं. जेवढ्या लवकर तुम्हाला ही गोष्ट कळेल, म्हणजे माय सेकंड मेन्समध्ये मला कळालं. इट्स अबाउट क्वेश्चनला तुम्ही कसं फोडताय, हाऊ यू डायसेक्टिंग द डिमांड्स ऑफ द क्वेश्चन्स. दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन मेन्स. अंडरस्टूड. आणि त्यासाठी मग ब्रेन स्टॉर्मिंग. ओके, डन. आता शेवटचा प्रश्न बघू की एकदम सोपा होता. ओके, दॅट इज तुमचं द रिफॉर्म प्रोसेस इन युनायटेड नेशन रिमेन्स अनरिझॉल्व्ड. बिकॉज का, एक तुमचा वेस्टर्न ब्लॉक आणि एक तुमचा रेसो चायना, म्हणजे त्याला रशिया चायना ब्लॉक म्हणायचं आहे. ह्या 2 ब्लॉकमध्ये युनायटेड नेशनमध्ये रिफॉर्म्सच होत नाही आहे. ओके, आता याच्यामध्ये मी जास्त जाणार नाही, बिकॉज हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. ओके, याच्यामध्ये मी पण तेच केलं होतं की हे कसं होतं आहे, रिफॉर्म का करायला पाहिजे वगैरे वगैरे. ओके, याच्यामध्ये मी वे फॉरवर्ड पण दिला आहे, बिकॉज जास्त कंटेंटमध्ये काही लिहायला नव्हतं माझ्याकडे. मला तुम्हाला हे दाखवायचं की आपल्या याच्यामध्ये हे प्रॉपर टॉपिक घेतलं होतं आपण. ओके, आता याच्यामध्ये पण पहा, हे स्टेटमेंट आहे ना, मी 2 वर्षापासून वाट पाहत होतो मी कुठेतरी वापरेल याचं. शेवटी मला फायनली वापरायला मिळालं. युनायटेड नेशनचं जेव्हा मी वाचलं होतं ना, तेव्हा ते स्टेटमेंट मी दरवेळेस पाठ करून ठेवायचो की युनायटेड नेशनची सिस्टम कशी आहे, वी आर इन द 21st सेंचुरी बट फॉलोइंग द रूल ऑफ 20th सेंचुरी. सो हे काय स्टेटमेंट आहे, द UN इज कॉड बिटवीन द जिओ पॉलिटिक्स ऑफ द 20th सेंचुरी अँड मल्टीपोलर रियालिटीज ऑफ द 21st सेंचुरी. हे सी राजामोहनचं वाक्य पण मी म्हणलो नाही, बिकॉज एकदा म्हणलो आहे त्यांना. जर आता डबल म्हणलं तर मग कळेल की मी एक्सपोज होऊन जाईल की माझा ऑप्शनल PSI आहे. सो मला नाही करायचं एक्सपोज. सो स्मार्ट राहायचं. एकदा वापरले विषय संपला, दुसऱ्या वेळेस फक्त त्यांचं लिहा वाक्य, विषय सोडून द्या. सो आता काय कळलं आहे, मला न्यूजपेपरमधनं असं कॅची स्टेटमेंट आत्तापासूनच डोक्यात असले पाहिजे की मी कुठनं कलेक्ट करणार आहे, काय करणार आहे. सो न्यूजपेपर लगेच 2 तास वाचत बसायचं का नाही. एखाद दिवशी आर्टिकल आहे ना, सिराजा म्हणून दररोज नाही लिहिणार आहे. सो दररोज मी चेक करणार की कधी लिहित आहे, अच्छा लिहिलं आहे, चला बघू काय आहे. हे जमायला पाहिजे तुम्हाला. आर यू अंडरस्टँडिंग. सो प्रत्येक दिवशी, आता नाही सरांनी सांगितलं आहे बरं का दररोज लिहायचं. यूज युअर ओन ब्रेन. डिस्क्लेमर,
ओके, तो आपण करत नाही आहे. ओके, बिकॉज याचं रिझन काय, डिजिटल इंडिया. ओके, अंडरस्टूड. सो आपला हा डायरेक्ट याच्यामध्ये होता क्वेश्चन होता युनायटेड नेशनचा. सो जस्ट त्याच्याखाली ते दिलं आहे. ओके, ते टाकलं नाही मी याच्यामध्ये. डन, सगळ्यांना कळालं. सो आता आपण लास्ट लिहून घ्या की लेसन लर्न फ्रॉम धिस इयर्स IR क्वेश्चन्स. ओके, आधी लिहा की तुम्हाला काय वाटलं, मग मी माझे सांगतो. तुम्हाला प्रत्येकाला काहीतरी वाटले असतील ना डिस्कशनमधनं. सो तुमचे लेसन काय लर्न आहेत ते जस्ट लिहा की काय लेसन मी काय याच्यामधनं धडा घेतलाय. काय काय धडा घेतला, कुणी सांगेल मला? काय लेसन लर्न केला, बोला. येस, डायसेक्टिंग ऑफ क्वेश्चन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, IR हॅज बिकम डायनॅमिक. येस, क्वेश्चनच्या मेरिटनुसार टाईम देणं पण महत्त्वाचं आहे. ओके, डन. आणखीन? येस, पर्टिक्युलरली इन IR करंटचा खूप रोल आहे. सो जेव्हा मी एखादा IRमध्ये आता करंटमध्ये टॉपिक शिकवत असेल, तुमचे कान असे वर झाले पाहिजे. अरे येऊ शकतं बरं का, कळत आहे ना. सो मला माझा स्वार्थ बघायचा आहे. इंटरनल सिक्युरिटीचा टॉपिक आला ना, मी थोडासा शांत बसून गेलो. ठीक आहे बाबा, माहिती आहे. जसं IRचा टॉपिक येईल, मी माझी अख्खी एनर्जी इथंच घालवेल. बिकॉज मला नंतर वाचायचं नाही आहे. ते मी बसलो त्यासाठी की मला मास्तरने जे सांगितलं ते समजायला पाहिजे. इथं येऊन विचार करतो, अरे आज मेसला काय आहे, त्याचा सॅटरडे, उद्या संडे, टेस्ट आहे, त्याच्यामध्ये काय लिहायचं. बरं, टेस्टला तुम्हाला 5 मार्क, उद्या 10 मार्क, नो वन केअर्स. हे जेवढं लवकर तुम्हाला कळेल ना की तुमचे 5 मार्क 10 मार्क किती बाहेर लिहिलं आहे, मला माझं स्वतः लिहायचं आहे. हां, मी माझ्या फॅकल्टीकडनं हे घेईल, फीडबॅक घेईल, पण इम्प्रूव्हमेंट माझी मागची झाली का हे मला कळायला पाहिजे. ओके, जर मी नेहमी समजा हत्तीचं आणि टायगरची शर्यत लावली, इलॉजिकल शर्यत आहे, कळतं आहे ना. सो मला माझी स्ट्रेंथ कळाली पाहिजे, माझ्या विकनेसेस कळायला पाहिजे, कळतं आहे ना. ही नेहमी गोष्ट लक्षात ठेवा. बिकॉज तुम्ही तुमचं स्व घालवता या प्रोसेसमध्ये. जो तुम्ही स्व आहेत ना, तो स्व तुम्ही घालून दुसरंच काहीतरी करता. आणि तुम्हाला बागे म्हणून बघतो की 3 वर्षापूर्वी मी असा नव्हतोच. हे UPSCने मला काय बनवलं आहे, अंडर कॉन्फिडंट बनवून ठेवलं आहे, काही कळत नाही आहे. हे स्व नाही घालवायचं कधी UPSCमध्ये. बिकॉज हा स्वच तुम्हाला शिकवणार आहे की कसं UPSC क्लिअर करायचे. कळत आहे ना, अंडरस्टूड. ओके, सो आणखीन काही कळालं लेसन? यूज ऑफ कीवर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी जे बोलतो ना, कीवर्ड्स. ओके, कीवर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहे. यस, हां, हेडिंग आणि सब हेडिंगमध्ये क्वेश्चनमधलेच कीवर्ड्स मी यूज करायला पाहिजे. गुड, व्हेरी नाईस. आणखीन? हां, व्हेरी नाईस. पण प्रिलिमचे फॅक्ट जेव्हा मी प्रिलिमचा अभ्यास करतोय, सो नेहमी माझ्यासाठी सेग्रिगेशन नाही पाहिजे. प्रिलिमचा अभ्यास आणि मेन्सचा अभ्यास कंबाईन झाला पाहिजे. सो इफ आय एम सेग्रिगेटिंग, वी आर सेग्रिगेटिंग फॉर द सेक ऑफ आवर कन्व्हिनियन्स. UPSC इज नॉट सेग्रिगेटिंग. ही गोष्ट मला जेवढी लवकर कळेल तेवढं बेटर आहे. ओके, डन. हे तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा. आय होप की सगळे स्वतःची एक डायरी मेंटेन करत असाल. 2 डायऱ्या पाहिजे, एक फॉर UPSC जर्नी आणि एक फॉर माय पर्सनल जर्नी. आणि पर्सनल जर्नीमध्ये मग तुम्ही लिहायला पाहिजे की मी 5 वर्षानंतर स्वतःला कुठे पाहतोय, 3 वर्षानंतर कुठे पाहतोय, पुढच्या 1 वर्षात मी स्वतःला कुठे पाहतोय, पुढच्या 10 वर्षात मी कुठे पाहतोय. सो माझ्या लाईफचे 100 गोल्स आहेत पुढच्या 50 वर्षासाठी की मला हे हवं आहे. त्यातले किती गोल किती वर्षात मला पूर्ण करायचे. यू हॅव टू बी सम डिफरंट पर्सन. सेम लोक करतात ते जर केलं तर तुम्हाला सेम यश मिळेल जे लोकांना मिळालं आहे. बिकॉज इथं फेल्युअर रेट आहे 99%. 99 पण नाही, प्रिसाईज सांगतो 99.7%. अंडरस्टूड ना. सो घाबरत नाही तुम्हाला, बट यू हॅव टू बी युनिक इन दिस प्रोसेस. मग तुम्ही एकदा प्रिलिम्स काढा बाळांनो, वेगळं जग आहे. आणि एकदा मेन्स काढा, निम्म आणखीन जग. आणि पोस्ट निघली तर मग वेगळंच जग आहे. सो 3 वेळ तुम्ही वेगवेगळ्या जगात जाता. ओके, अंडरस्टूड. सो डन. सो विथ द GS2. ओके, नाव विल गो फॉर द GS3. पण ओव्हरऑल GS2चं अनालिसिस कसं आहे, पेपर व्हेरी व्हेरी टफ.
या वर्षीच्या टोटल याच्यामध्ये जेव्हा आत्तापर्यंत पाहतोय सगळ्यात सोपं लो हँगिंग फ्रूट कोणतं होतं? सोशल जस्टिस अँड गव्हर्नन्स. आय हॅव टू फोकस ऑन दॅट बिकॉज दॅट इज अ लो हँगिंग फ्रूट. ओके, आणि त्याच्या आन्सर आज पण मी प्री डिसाइडेड तयार करून लिहू शकतो. जे IRचे मी लिहू शकत नाहीये आणि कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटीचे लिहू शकत नाही बिकॉज माझा सिलेबसचा पॉईंट पण मला माहीत पाहिजे. माझा सिलेबसचा पॉईंट आहे पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन. इंडियन पॉलिटी असा कुठं वर्डच नाही आहे. ओके, जर तुम्ही सिलेबस व्यवस्थित वाचला असेल ओके तर वर्ड आहे पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन. सो त्याच्यामुळे एक तर कॉन्स्टिट्यूशनवरचे प्रश्न असतात, सिलेबसचा पॉईंटच तसे आहेत, किंवा पॉलिटीवर प्रश्न असतात. ओके, एनी हाऊ. ओके, सो आता आपण बघतोय GS3 अनालिसिस ऑफ मेन्स 2025. ओके, इझी दिस टाइम. ओके, प्रेडिक्टेबल क्वेश्चन्स होते. ॲनालिसिसमध्ये तुम्हाला दिसेल यांचं ठरलेलं आहे, जास्त हे न डोक्याला शॉर्ट लावत नाही. 5 पार्ट आहेत, प्रत्येकाला 50-50 मार्क, कोणालाच हे नाखुश ठेवत नाहीत. ओके, इकॉनॉमीला 50, सो दोन क्वेश्चन 10 मार्काचे 2, 15 मार्काचे 2. ॲग्रिकल्चरला 50-50, सो हे दोन्ही मिळून ॲग्रोनॉमी आणि ॲग्रिकल्चर म्हणजे इकॉनॉमी हे दोन्ही मिळून 100 मार्क असतात. ओके, त्याच्यानंतर इंटरनल सिक्युरिटी 50 मार्क, त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट 50 मार्क, आणि त्यानंतर तुमचं सायन्स अँड टेक 50 मार्क. सो सायन्स अँड टेकला 50 मार्क आहेत आणि इन्व्हायरमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंटला 50 मार्क आहेत. सो ही नेहमी गोष्ट लक्षात ठेवा. ओके, सो सायन्स अँड टेक अगेन लो हँगिंग फ्रूट आहे बिकॉज सगळं करंट. पण मग मला सायन्स अँड टेक माझी आवड असली पाहिजे. जर तुम्ही UPSCमध्ये सायन्स अँड टेकला आवड केलं नाही तशी पण तुमची प्रिलिम्स निघत नाही. लिहून घ्या माझ्याकडनंच. जर तुम्ही सायन्स अँड टेकला घाबरत असाल UPSCच्या, तर मी आज तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की तुमची प्रिलिम्स नाही निघणार. का नाही निघणार? बिकॉज ऑलरेडी इन्व्हायरमेंट आहे ना थोडं खराब आहे प्रिलिम्सचं, बिकॉज कुठून प्रश्न होतो कोणालाच नाही कळत. सो ते म्हणतात ना अक्कड बक्कड बंबे, सो तसं करावं लागतं त्यातून की 4 पर्यायपैकी 2 तर रिव्हिजन होतात एक्झिस्टिंग नॉलेजवर, 2 कळत नाही. सो मग तुमचा लक फॅक्टर इन्व्हायरमेंटमध्ये लागतो, सायन्समध्ये नाही लागत. सायन्समध्ये माहीत असेल तर आन्सर येतच. सायन्सचे प्रश्न झालेत करंट बेस्ड, प्रिलिम्समध्ये पण मेन्समध्ये पण. सो मग मला दोन्हीकडे पण फोकस हे करावं लागेल. ठीक आहे, सायन्स आपण जेव्हा सायन्स होऊ तेव्हा डिस्कस करू. ओके, लेट फोकस ऑन राईट नाव इंटरनल सिक्युरिटी. सो इंटरनल सिक्युरिटी किती मार्काला आहे? 50 मार्काला. सो एकदम इझी पेपर होता. आत्तापर्यंतच्या मागच्या 3-4 वर्षामध्ये मी एवढा इझी GS3चा पेपर नाही पाहिला. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न. पण जर तुम्ही प्रश्न पाहिले, पहिला प्रश्न HDIवर होता. HDIवर आत्तापर्यंत कुणीच मेन्समध्ये वाचलेलं नाही आहे. जो प्रिलिम्सचा अभ्यास करतो त्याला HDI इंडेक्स आणि इनइक्वलिटी HDI इंडेक्स माहिती आहे. सो मग परत काय होत आहे? प्रिलिम्सचा अभ्यास. सो मला प्रिलिम्सचा अभ्यास आता वर काढतोय मेन्समध्ये, नॉट की मेन्सचा वेगळा अभ्यास. सो जेव्हा मी प्रिलिम्स करतोय तर आय शुड सी इट ॲट अ इंटिग्रेशन, ॲज अ इंटिग्रेशन, नॉट ॲज अ सेपरेट प्रिलिम्स अँड मेन्स. दुसरी गोष्ट इकॉनॉमिक सर्वे. ओके, इकॉनॉमिक सर्वेच्या चॅप्टर 3 मध्ये डिस्कशन झालं होतं ह्युमन डेव्हलपमेंटबद्दल, बिकॉज एक गिनी कोइफिशियंट आहे, ऐकलं असेल तुम्ही, तिथून डिस्कशन झालं होतं इकॉनॉमिक सर्वेमध्ये. आणि गिनी कोइफिशियंटनुसार आपण जगातली वन ऑफ दी टॉप 5 मध्ये इक्वल कंट्रीमध्ये हे होतो. पण ते जर इनइक्वलिटी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दाखवत नाहीये, सो त्याच्यावरनं चालू झालं होतं की अरे असं कसं झालं, हे इंडेक्स बरोबर आहेत की नाही. सो त्याच्यावर प्रश्न आला. ओके, सो प्रश्न हवेतनं पडतात की नाही. आता प्रश्न आल्यानंतर मी प्रेडिक्ट करून सांगतो की पहा इथनं प्रश्न आलाय, खूप सोपं आहे. कोणालाच स्वप्न नव्हतं पडलं HDIवर प्रश्न येईल, पहिला प्रश्न आहे. आणि तुम्ही तो प्रश्न शेवट जरी लिहिला तरी चेक करणारा पहिलाच चेक करणार आहे. तो थोडा करणार अरे याने 20वा प्रश्न आधी लिहिलाय, सो आता चला 20वाकडे बघू. ब्लफ नाही मारायचा पहिल्या प्रश्नामध्ये. माहीत असेल लिहा, सोडून द्या, 1 मार्क घ्या. ब्लफ मारलं जर त्याला कळलं की हा हरामी आहे, तो अख्ख्या 20 क्वेश्चनमध्ये सेम व्ह्यू ठेवून प्रश्न चेक करेल. ॲव्हरेज मार्क 2 मार्क मोकळा होईल. कधीच ब्लफ नाही आणायचा. ओके, अंडरस्टूड. नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की पहिल्या क्वेश्चनमध्ये कधीच इम्प्रेशन खराब नाही करायचं. सो सगळेजण म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन ना. हे भेटीसाठी पण तेवढंच खरं आहे जेवढं आपल्या एक्झामसाठी खरं आहे. ओके, सो त्याच्यामुळे तुम्हाला कळालं पाहिजे की पहिल्या क्वेश्चनमध्ये ब्लफ नाही करायचं. सो एनी हाऊ वी विल नॉट डिस्कस इकॉनॉमी, विल फोकस ऑन इंटरनल सिक्युरिटी. ओके, सो इंटरनल सिक्युरिटीमध्ये पहिला प्रश्न आपण बघू. ओके, तुम्हीच प्रश्न वाचा आणि तुम्हीच मला सांगा की याच्यात काय काय लिहायला अपेक्षित आहे. बिकॉज आता इथे मी जास्त शॉर्ट नाही लिहून घेणार, बिकॉज हे सगळं तुमचं झालंय. 2 मिनिटं मी बाजूला होतो. मराठीत पण दाखवू का? हिंदीमध्ये? हिंदीमध्ये प्रश्न वर येतो बरं का, लक्षात ठेवा. आणि इंग्लिशमध्ये खाली. मेन एक्झाममध्ये आपण काय करतो?
ऑनलाईन कोणाची काही शंका असेल तर विचारू शकता. डन. काय कळालं? टेररिझम इज अ ग्लोबल स्कोरेज. ओके. आता मला हे पहिलं माहीतच नव्हतं बरं काय, स्कोरेजचं म्हणजे काय असतं, स्कोर्ज म्हणजे काय. सो मी मराठीत म्हणजे हिंदीत पाहिलं एक महाविपत्ती, मग मला कळालं अच्छा ओके. सो हे तुम्ही डोक्यात ठेवायला पाहिजे की प्रत्येक वर्ड मला माहीतच आहे, मला अरे मग हे काय विचारलंय. नाही, स्मार्ट व्हायचं. ओके, हे 2 गोष्टीमुळे स्मार्ट होता तुम्ही. एक तर तुमचं एज जास्त असेल तर ओके, सो तर तुम्ही स्मार्ट होता बिकॉज एक्सपिरियन्स येतो ना, की पहिल्या वेळेस आपण पॅनिक झालेलो असतो. सो आता नाही होतं की नाही, आता पॅनिक नाही व्हायचं. सो एक ते, किंवा दुसरी गोष्ट दुसऱ्यांच्या जे सांगतायत त्याच्यातनं चुकातनं शिकायचं. UPSCचा प्रवास एकाच याने कमी होऊ शकतो, दॅट इज दुसऱ्यांच्या सांगण्यातनं. जर स्वतः प्रवास केला तर सिलेक्शन होणार आहे का? होणार आहे, पण कदाचित 6व्या-7व्या अटेम्प्टमध्ये होईल. नाही, दिस इज रिअलिटी. बिकॉज UPSC करता करताच वेळ निघून जातो. ओके, तोपर्यंत मग आपण आपले केस पण पांढरे होतात. ओके, सो आता काय विचारले? टेररिझम इज अ ग्लोबल स्कर्ज, हाऊ इट हॅज मॅनिफेस्टेड इन इंडिया. म्हणजे टेररिझम जगासाठी एक महाविपत्ती बनली आहे. इंडियामध्ये कोणत्या कोणत्या वेगळ्या वेगळ्या प्रकाराने तो मॅनिफेस्ट होतोय. लगेच डोक्यात आलं पाहिजे की सिलेबसचे सगळे पॉईंट, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, इन्सर्जन्सी, झप टेररिझम, सायबर सिक्युरिटी, सगळे माझे सिलेबसचे पॉईंट डोक्यात घुसले पाहिजे. ओके, पुढे दिलंय एलोबरेट विथ कंटेम्पररी एक्झाम्पल्स. अगेन झटझट पुढे एक्झाम्पल लिहायचे. पुढचं, व्हॉट आर द काउंटर मेजर्स अडॅप्टेड बाय स्टेट्स. लगेच युपा वगैरे आपण जे डिस्कस केले ते न्यूज आपल्याला जमलं पाहिजे. नेट ग्रेड, सायबर सिक्युरिटीमध्ये काय केलं. डन. प्रश्न डन अँड डस्टेड आहे. ओके, सो सिम्पल प्रश्न आहे. काय कळालं इंटरनल सिक्युरिटीचं? सिलेबसचा पॉईंट असा उचलायचा, त्याच्यावर नोट्स बनवून ठेवायच्या, इंटरनल सिक्युरिटी झालं. आत्ताच्या अनालिसिसनुसार तरी असं आहे. पुढच्या वर्षी काय होईल कोणालाच माहीत नाही. ओके, सो कदाचित हे अनालिसिस मागच्या 2013 पासून आहे की दे डोंट चेंज द पॅटर्न, दे डिडंट चेंज द पॅटर्न ऑफ द इंटरनल सिक्युरिटी. त्याचं रिझन आहे. का बरं असं केलं असेल? इंटरनल सिक्युरिटी चेंज नाही होते आणि IR चेंज होते असं? इंटरनल सिक्युरिटीचे प्रॉब्लेम सेम आहेत, ते कधीच चेंज नाही झालेत. सो UPSCचं सिलेबस एवढा भारी डिझाईन आहे की त्याच्या बाहेर आणखीन आपल्याला प्रॉब्लेमच दिसला नाही आहे. पण IRचा सिलेबस एवढा शॉर्ट आहे की ते कळतच नाही की त्यांना म्हणायचं काय. सो त्याच्यामुळे प्रिलिम्स अवघड आहे ॲज कम्पेअर टू मेन्स. का अवघड आहे? बिकॉज प्रिलिम्समध्ये मला हेच कळत नाही. 7 पॉईंट दिलेत. करंट अफेअर्समध्ये सांगितलं आहे इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल, हे इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवलच्या. पहा तुम्हाला काय वाचायचं ते. सो अंडर दिस सन मी काय विचारेल? तसं नाही आहे. इंटरनल सिक्युरिटी स्पेसिफिक दिलं आहे, स्पेसिफिक तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न येणार. सो याच्यामध्ये काय येणार आहे? पहिली गोष्ट हे सांगणार की ग्लोबल टेररिझम का एक मेनान्स आहे. ओके, आणि जो ट्रान्ससेंड्स आहे. ट्रान्ससेंड्स म्हणजे काय? एका कंट्रीकडनं दुसऱ्या कंट्रीकडे. सो मी असं पण लिहू शकतो की मल्टी डायमेन्शन आहे, इथं बॉर्डर नाही आहे. टेररिझम एक बॉर्डर बघत नाही, धर्म बघत नाही, काही पण तुम्ही इथं तुम्ही बच्चन मारू शकता. डिपेंड्स ऑन युअर कॅपॅसिटी. ओके, की तुम्ही किती भारी भारी वर्ड फेकू शकता. ओके, so in India terrorism has assumed varied manifestation owing to its complex geography, ethnic diversity and volatile neighborhood. ओके, आता हे 3 कीवर्ड्स मला माहित होतं. मी नेबरहूड म्हटल्यावर कधीच नेबरहूड सिम्पल म्हणणार नाही. मला नेहमी माहिती पाहिजे की आपलं नेबरहूड व्हॉलेटाईल आहे, अनस्टेबल आहे. ओके, थर्ड इथनिक डायव्हर्सिटी सगळ्यांना माहीत होतं, आणि कॉम्प्लेक्स जिओग्राफी आहे बिकॉज जिओग्राफिकल याच्यामुळे पण आपल्याला इश्यू क्रिएट होत आहेत. ओके, सो लिहिलं आता मॅनिफेस्टेशन इन इंडिया. मी कुठला वर्ड वापरला? क्वेश्चन मधला. ओके, बिकॉज मला वेगवेगळे टाईप्स लिहायचे होते. टेररिझमचे टाईप्सच लिहायचे होते ना, पण मी तो वर्ड नाही वापरलाय. मी वापरलं मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशनमध्ये काय सांगितलं मी? क्रॉस बॉर्डर टेररिझम विच इज अ टिपिकल पॉईंट. पाकिस्तान्स बॅक इन्फिल्टरेशन, मग जम्मू काश्मीरमधला पुलवामा अटॅक, दॅट्स इट. आणखीन 1-2 टाकू शकता, विषय संपला. पण मी एका याच्यामध्ये जास्त एक्झाम्पल पुटअप नाही करणार. मला डायमेन्शन वेगवेगळे द्यायचे आहेत. सो पहिलं झालं. दुसरं रिलिजियस एक्स्ट्रीमिझम. काय होते? सगळं नेटवर्क, ऑनलाईन प्रोपोगंडा, फंडिंग थ्रू हवाला. ओके, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ISI इन्स्पायर्ड मॉड्यूल. मग त्याच्यामध्ये तुम्ही ते हे पण लिहू शकता. मी तुम्हाला एक ऑर्गनायझेशनचं नाव सांगितलं होतं जे इंडियाने बॅन केलंय. नाही, जैश ए मोहम्मद नाही, एक पॉप्युलर फ्रंट असं काहीतरी. येस, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया. सो ते पण तुम्ही टाकू शकता. एक प्रकारे तो काय रिलिजियस एक्स्ट्रीमिझमच आहे. ओके, थर्ड आहे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. सिलेबसचे पॉईंट आहेत.
यस, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, रेड कॉरिडॉर, सो कीवर्ड वापरलाय. पुढचं काय केलंय, इथून नॅशनलिस्ट टेररिझम, कुठे आहे, मिलिटसी इन नॉर्थ ईस्ट. ओके, सो मी तर इन्सर्जन्सी पण म्हणू शकतो. ओके, आता काय झालंय, म्यानमार बेस्ड इन्सर्जन ग्रुप जे आता मणिपूरमध्ये चालू आहे. सो दे. पुढचं अर्बन टेररिझम. अर्बन टेररिझम तर खूप वर्ड न्यूजमध्ये, अर्बन टेररिझम स्लीपर सेल, सो तो एक वर्ड टाकेल. ओके, कुठं झालंय, मॉड्यूल्स आपल्याला सापडलं हैदराबादमध्ये. ठीक आहे, हा नाही माहीत असलं तरी माझ्याकडनं अर्बन टेररिझम हा वर्ड निघला पाहिजे. आता याच्यामध्ये पुढे मी टाकेल पण की महाराष्ट्रामध्ये जास्त याचं स्प्रेड आहे, असं काहीतरी टाकून देईल मी. पुढचं नार्को टेररिझम, स्मगलिंग ऑफ ड्रग्स वगैरे, हा पण आपला कॉमन पॉईंट आहे. डन. किती झाले, 6-7 पॉईंट झाले. मॅनिफेस्टेशनमध्ये ह्या वेगाने टेररिझम होत आहे. याच्यात मी डायग्राम पण काढू शकतो. हां, पण ते तुला याच्यात टाकावं लागेल पुढे सोल्युशनमध्ये वगैरे. तुला आपण मॅनिफेस्टेशनमध्ये नाही टाकता येणार. ओके, आता ते झालंय. पुढचं हे काय आहे, काउंटर मेजर्स बाय दी स्टेट. ओके, काउंटर मेजर्स बाय दी स्टेट विचारले होते त्यांनी. सो माझ्याकडे फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट नाही, मला स्टेट गव्हर्नमेंटचे पण सांगायला त्यांनी फ्रीडम दिला होता. सो आणखीन जास्त पॉईंट जनरेट होईल माझ्याकडनं. ओके, सो मग मी याच्यामध्ये काय वापरणार, पहिली गोष्ट लीगल इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क. आता हे फ्रेमवर्क आपण बनवून ठेवले आहेत इंटरनल सिक्युरिटीमध्ये. सो पहिलं काय, युपा, अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट, NIA ॲक्ट, 1-2 सांगा. दुसरं इंटेलिजन्स अँड कोऑर्डिनेशन नॅटग्रिड बनवलेलं आहे आपण. ओके, मल्टी एजन्सी कोऑर्डिनेशन सेंटर बनवले. FATF कम्प्लायन्स आपण करतो. थर्ड पॉईंट आहे ऑपरेशनल मेजर्स, बालाकोट एअर स्ट्राईक केला, हे पण एक प्रकारे आपले मेजर्सच होतं. पुढचं कॅपॅसिटी बिल्डिंग, कसं करतोय आपण, UAV AI बेस सिस्टम बनवतोय, फेन्सिंग स्मार्ट करतोय वगैरे वगैरे, खूप काही गोष्टी इथे लिहू शकत होता. याच्यात खूप पॉईंट होते, मी तरी कमी केले. एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कुठे करतोय आपण, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझममध्ये. ओके, का की तिथले दिल्ली डेव्हलप झाले तर लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम कमी होईल. पुढचं इंटरनॅशनल कॉपरेशन, FATF, SCO, रॅट्स, हे तर माझ्याकडनं नेहमी वर्ड यायचे. FATF वर्ड यायचा, शंघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन, आणि थर्ड रॅट्स, रॅपिड ॲक्शन टेररिझम, असं काहीतरी आहे ते, हे पण SCOचंच आहे, टास्क फोर्स. सो ते करून तुम्ही जस्ट झालं. ओके, हे वेगवेगळे हे आहेत. आता इथं कन्क्लुजन, बिकॉज 2च विचारलेत मला, 10 मार्काला आहेत, उगाच मी वे फॉरवर्ड देऊन माझा वेळ घालणार नाही, बिकॉज ऑलरेडी 2 डायमेन्शन झालेत, 5 पॉईंट्स पॉईंट 10 पॉईंट झालेत, विषय संपला. नाव आय वोंट टेक एक्स्ट्रा एफर्ट्स, बिकॉज मी इथे एक्स्ट्रा एफर्ट्स घेतलेत. माझा 15 मार्काचा एक प्रश्न राहील, दॅट इज इलॉजिकल थिंग टू डू, राईट. सो मी ते स्टॉप करेल. कंक्लुजनमध्ये काय येईल, यस, टेररिझम इन इंडिया काय झालंय, हॅज मल्टी डायमेन्शनल, बिकॉज त्यात रिलिजियस, आयडिओलॉजिकल, क्रॉस बॉर्डर, या सगळ्या गोष्टी वापरतात. सो ॲज अजित डोवल नोट्स, टेररिझम इज नॉट अ लॉ अँड ऑर्डर इश्यू बट नॅशनल सिक्युरिटी चॅलेंज. त्यांनी आणखीन एक सांगितलं होतं, जे मी ते पण लिहू शकतो. मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं की इंडिया इज नाव फायटिंग 2.5 फ्रंट वॉर, आणि तो 0.5 फ्रंट कोणता आहे, हे इंटरनल सिक्युरिटी, राईट ना. सांगितलं होतं मी लेक्चरमध्ये, आठवत आहे का नाही आठवलं. सो याच्या पुढे लेक्चर म्हणलो नाही का. ओके, जास्त पण लेक्चर नाही, 10च लेक्चर आहेत. परत वाटलं तर परत ऐका, वेगळे डायमेन्शन्स मिळतील. IRचे 10 आहेत, याचे 10 आहेत. ओके, सिम्पल प्रश्न होता, स्ट्रेट फॉरवर्ड होता, मला काही जास्त करायची पण गरज नाही. आता तरी याच्यामध्ये मी तुम्हाला भारी करायचं म्हणून मोठं दिलंय थोडं, मी एवढं मोठं पण नाही लिहिणार, बिकॉज आय डोंट हॅव दॅट मच टाईम. झटकन मी 2.5 फ्रंट वॉर लिहून मोकळं केलं असतं. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. अंडरस्टूड. ओके, आता पुढचा क्वेश्चन बघा. तुम्ही बोलाल की सर एकच क्वेश्चन आहे, बाकीचं दाखवा. आता पुढचं बघा. आता हे मी जस्ट नोट्समधलं दाखवलंय की कुठे कुठे होतं, की तुम्हाला दिसेल की इंडियात काउंटर टेररिझम स्ट्रॅटेजी, मग त्याच्यामध्ये काय काय आहे, हे सगळं हा आहे तसा तो प्रश्न होता. अनलॉफुल नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, आता त्यात खूप वेगवेगळे ॲप्स टाकू शकता, जो माझ्याकडनं मिस आउट झाला आहे. देर आर व्हेरियस पॉईंट्स की दॅट आय मिस्ड आउट, जे तुम्हाला आठवले असते. ओके, अंडरस्टूड. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट, ते पण आपल्याकडनं मिस झालं, ते पण एक आपण हे करतोय. सो NIA एजन्सी आहे, असं तुम्ही बऱ्यापैकी लिहून हे सगळं पुटअप करू शकत होता. ओके, डन. आता पुढचा क्वेश्चन, जस्ट रीड इट फॉर, विल गो फॉर द अगेन डिस्कशन. ओके, ब्रेनस्टॉर्मिंग.
डन? केला रीड? झालं? ओके. अगेन सिलेबसचा टॉपिक आहे. नोट्समध्ये नाही पण 10 वेळा ओरडून सांगितलं मी. त्याच्यावर मी जोक पण मारलेत खूप. ओके, की कसं होणार, काय होणार. सो काय दिलं यांनी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिसेंटली स्टेटेड दॅट लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम विल बी एलिमिनेटेड बाय 2026. आज ग्रुपवर जाऊन बघा, याचं डॉक्युमेंटचं मी तुम्हाला एक PDF पाठवली होती PIBचे. जर तुम्ही ग्रुपवर जर कधी सगळे मेसेज वाचत असाल तर, आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली याच्यावर नोट दिली होती. नोटची तारीख बघा, 1 महिना झाला असेल त्याला. सो मेनचे प्रश्न आहेत ना खूप लेट बनतात, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ओके, बिकॉज जास्त पेपर प्रिंट करायला नसतात ना. सो खूप 15-20 दिवस आधीच पण एखादं करंट अफेअर्स येऊन जातं. ते प्रिलिम्सला होत नाही. प्रिलिम्सला 1-1.5 महिन्याचं करंट अफेअर्स आधीच येतच नाही, जे मेन्सला होतं. ओके, काय दिलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिसेंटली स्टेटेड दॅट लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम विल बी एलिमिनेटेड बाय 2026. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम? म्हणजे त्यांनी लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम काय हेच सांगायला सांगितलं. ओके, नंतर अँड हाऊ आर दी पीपल अफेक्टेड बाय इट. सेकंड डायमेन्शन. पहिलं लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम काय, सेकंड कसे लोक अफेक्टेड होत आहेत वेगवेगळ्या डायमेन्शनने. अगेन पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल, धड. ओके, व्हॉट मेजर्स हॅव बीन टेकन बाय द गव्हर्नमेंट टू एलिमिनेट. सो मेजर्स गव्हर्नमेंटचे सांगायचे. अगेन नोट्समध्ये आहे तसं आहे आपलं. सो मी काय केलं आहे की लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम काय हे सांगितलं आहे. त्याचं आता हे मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की त्याला नक्षलिझम का म्हणतात, माओइझम का म्हणतात, हे सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. सो नक्षलिझम रेफर्स टू व्हायलंट आर्म मुवमेंट इन्स्पायर्ड बाय माओइस्ट आयडिओलॉजी. तर कीवर्ड काय, माओइस्ट आयडिओलॉजी हा कीवर्ड आला पाहिजे, पहिली गोष्ट. सो तो आला. आता सिक्स ओव्हरथ्रो द इंडियन स्टेट थ्रू द प्रोट्रॅक्टेड पीपल्स वॉर. बिकॉज त्यांचं म्हणणं काय की सेकंड फ्रंट ओपन करायचं आणि हे लोकांचं वॉर बनवायचं. ठीक आहे, इथपर्यंत नाही कळलं तर नाही. आता इथं आणखीन एक शब्द आला पाहिजे, ते सो कॉल्ड रेड कॉरिडॉर बोलतात त्याला. मॅप पण आला पाहिजे. ओके, आता इथं माझ्याकडनं मॅप नाही गेला तर मग माझं तसं पण एक अर्धा मार्क गेला आहे, बिकॉज ऑलमोस्ट सगळेजण इथं मॅप काढणार आहे. ओके, जर तुमच्यात आणखीनच खूप तुमचा स्पीड जास्त असेल, जसं यावेळेचा एक स्टुडंट आहे, नाव एक्सपोज नाही करत, तो आहे ना GSला 4-5 मिनटं आधी बसला आहे. सो तुम्ही असं एवढं बसत असाल तर यू कॅन यूज पेन्सिल विथ डिफरंट कलर्स. फक्त रेड पेन्सिल नाही वापरायची, ग्रीन वगैरे पेन्सिल घेऊन जायची, रंगरंगोटी करत बसा. ओके, सो करतात असं लोक. ओके, सो कॉल्ड रेड कॉरिडॉर AW हॅज बीन डिस्क्राईब बाय द फॉर्मर PM मनमोहन सिंग. हे सगळ्यांना माहिती काय की इज अ सिंगल बिगेस्ट इंटरनल सिक्युरिटी चॅलेंज फॉर इंडिया. टाकून दिलं मी. डन. याच्यापेक्षा आणखीन भारी काय करायला पाहिजे. ओके, डन. इम्पॅक्ट ऑफ पीपल. पहिली गोष्ट व्हायलन्स अँड फिअर इन्स्टिल करतात ते, जसं दांतेवाडामध्ये झालं. अगेन हे एक्झाम्पल आपले सगळे झालं होतं. सेकंड इकॉनॉमिक बॅकवर्डनेस, मायनिंग, रोड वगैरे हे सगळं होतं. थर्ड गव्हर्नमेंट व्हॅक्यूम. लोकल ऑफिशियल्स काम करत नाही, तुमचं डिस्ट्रिक्ट काम करत नाही, काहीच काम होत नाही. सो गव्हर्नमेंटल व्हॅक्यूम, गव्हर्नन्स व्हॅक्यूम खूप आहे. दुसरं ह्युमन राईट्स व्हायोलेशन. ट्रायबल यूथला केडरमध्ये करतात. मी तुम्हाला हे पण पॉईंट ऑफ दिला होता, वुमनचं जास्त वाढलं आहे. सो तो स्पेसिफिक पॉईंट तुम्ही लिहू शकत होता तिथे की आत्ता रिसेंटली आपल्याला हे जाणवलं आहे, ह्युमन वाढलेत. पुढचं सोशल ॲलिनेशन, बिकॉज यांना ग्रुप मार्जिनालाइज करतात, दलित असतात. सो कॉट बिटवीन एक्स्ट्रीमिझम आणि स्टेट फोर्सेस. सो ना इकडं ना तिकडं. सो हे झाले त्यांचे इम्पॅक्ट ऑफ पीपल. आता मेजर्स टेकन बाय द गव्हर्नमेंट. काय काय गव्हर्नमेंटने मेजर्स केले सगळ्यांना माहिती आहे. पहिली गोष्ट हे काय करतील, सिक्युरिटी रिस्पॉन्स. CRPF डिप्लॉय केली, कोब्रा डिप्लॉय केली आहे. महाराष्ट्राची C-16 फोर्स आहे, ते पण तुम्ही मेन्शन करू शकता. ओके, सेकंड डेव्हलपमेंटल अप्रोच, ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. त्याच्यानंतर तुमचं स्किल डेव्हलपमेंट, रोड अंदर मग आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, ते सगळं मी यूज करू शकतो. थर्ड लीगल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेप, बॅन ऑन CPI माओइस्ट अंडर UPA. आता इथं तुम्ही आणखीन एक पॉईंट लिहू शकता की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण ॲक्ट बनवला. दॅट कॅन बी द पॉईंट. ओके, नंतर आपण ED FATFचा यूज केला आहे. सिविक एंगेजमेंट. सो जे सरेंडर करतायत, आठवत आहे त्यांना आपण काहीतरी पैसे देतोय वगैरे वगैरे सगळं डिस्कस केलं होतं. नंतर टेक्नॉलॉजी यूज, UV यूज करतोय आपण, बाकीच्या गोष्टी यूज करतोय. आणि लास्ट रिसेंट प्रोग्रेस काय केलं आपण, सगळं डिक्लाईन केलं आहे. ऑलमोस्ट 70% डिक्लाईन झालं आहे. हे एक तर मी रिसेंट प्रोग्रेस मुद्दाम वेगळं लिहिणार, हे माझं एक्स्ट्रा पॉईंट आहे. दॅट विल गिव्ह मी ॲडव्हान्टेज, बिकॉज हे इथं कुणीच असा व्यक्ती नाही आहे की ज्याने मेन्सचा अभ्यास केला आहे तो हा प्रश्न लिहिणार नाही. सो नाव आय हॅव टू टेक ऑर आय हॅव टू राईट समथिंग डिफरंट हिअर, की त्याने माझं एक हे मिळणार आहे. सो मी काय करेल, नवीन एक मेथड आहे, इफ यू नो, की असं मी कोपऱ्यात असा बॉक्स बनवतो, इथं लिहितो रिसेंट प्रोग्रेस आणि इथे मी टाकून देईल. मुद्दाम एक ब्लॉग बनेल की त्याच्यावर फोकस घ्यायला पाहिजे की भाई असं चालू आहे. असं करतात, टॉपर्स करतात. ओके, हे सगळं झालं. कंक्लुजन,
रूटेड सोशोइकॉनॉमिक डिप्रिवेशन आहे. सो इट इज नॉट जस्ट गव्हर्नमेंट, सिक्युरिटी, डेव्हलपमेंट अँड राईट्स, हे मॉडेल वापरायला पाहिजे. ओके, आणि अमित शहाने सांगितले तसं की तुम्ही हे एलिमिनेट करू शकता. जर काय करायला पाहिजे, रिअलिस्टिक गोल ऑफ इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट, गव्हर्नन्स, तेच कीवर्ड्स आहेत. गव्हर्नन्स पेनिट्रेशन, कॅलिब्रेटेड फोर्स यूज, तिथल्या लोकांना सपोर्ट करा. ओके, सिविक पार्टिसिपेशन करा, गव्हर्नन्स चांगलं करा, गुड गव्हर्नन्स करा, करप्शन कमी करा. 4-5 बच्चनचे कीवर्ड टाकायचे. बच्चनचे कीवर्ड्स म्हणजे ठरलेले आहेत. ओके, हे कीवर्ड्स आयते करायचे का नाही. जर मी आयते काढले तर माझ्या डोक्यात नाही जाणार. हे ओन माझे कीवर्ड्स पाहिजे, ही नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची. टॉपर्सने दिले, अरे लगेच फाईल डाउनलोड करा. कोणत्या टॉपरच्या फाईल तुम्ही परत जाऊन उचलल्यात सांगा मला. नाही, जेवढे तुम्ही स्क्रीनशॉट काढलेत कधी जाऊन पाहिलेत परत? खरं बोलायचं, कधीच नाही पाहत आपण. मी पण असे दररोज 3-4 तरी स्क्रीनशॉट निघत आहेत माझे स्क्रीनशॉट असतील 10,000. कधी कोण पाहणार आहे? सो वाटलं तर सेल्फ स्टडी करा. वाटलं ना हा पॉईंट मला कुठून तरी मिळाला, लिहून घ्या. असं हवेत राहील आणि माझं ब्रेन लक्षात ठेवेल नाही. तुमचं ब्रेन एवढंच लक्षात ठेवत असतं तर तुम्ही इथं नसताच. सेल्फ स्टडीज केला असता ना. ओके, सो अंडरस्टूड. सो यू हॅव टू नो की हाऊ टू डू इट. कळलं? ओके, आता आपण 15 मार्कावर येऊ. ओके, अगेन हे तर डायरेक्ट टॉपिक, याच्यात मी परत जाणार नाही. सगळं लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम दिलं होतं की त्याचा स्प्रेड कसं होतो, काय होतं. आपल्या मी यासाठी दाखवलं आहे की हे समजा एक माहिती पाहिजे. इथं आपण डायग्राम पण दिली होती की ओव्हरऑल की अच्छा आपण कव्हर केलं होतं. ओके, इथं तुम्ही डायग्राम पण काढू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या. ओके, हां, फ्लो चार्ट तर मला 15 मार्कामध्ये यूजच करावा लागतो बरं का. विदाउट फ्लो चार्ट और डायग्राम आय कॅनॉट मतलब कम्प्लीट 15 मार्क्स. ओके, इट इज डिफिकल्ट पार्ट जर तुम्ही ते कळलं नाही तर. म्हणजे ही गोष्ट एक लक्षात ठेवा, मी ज्या आयरच्या टायमाने सांगायची विसरलो. ओके, डन. आता कोणते प्रश्न आहेत? 9-10 इंटरनल सिक्युरिटी ठरलेले आहेत आपले. 9-10 आणि 19-20. तिकडं पण सेम आहे, 9-10, 19-20. सो आपल्याला आयर आणि इंटरनल सिक्युरिटी दोघांचे पण सेम आहेत. ओके, सो आता प्रश्न वाचा आणि ट्राय करा की हे आपण घेतलंय की नाही. आणि हे मी स्पेसिफिक अकॉर्ड्स तुम्हाला प्रॉपरली समजून सांगितले होते. बिकॉज आय एम एक्सपेक्टिंग फ्रॉम लास्ट 3 years की हे अकॉर्ड्स विचारतील. विचारतच नव्हते, शेवटी विचारले की जेव्हा आता आपण म्हणजे आम्ही मेन्स द्यायचं सोडून दिले. सो नाही तर प्रत्येक वर्षी आम्ही पाठ करायचो. अकॉर्ड्स म्हणजे आपण वेगवेगळे हे साईन केले होते ना, काय बोलतो त्याला, करार, वेगवेगळे शांती करार, पीस अकॉर्ड, शांती करार साईन केले होते आपण की जे लेफ्ट विंगच बोलतो. नॉर्थ ईस्टमध्ये इन्सर्जंट होते त्यांच्यासोबत. आणि त्यातले शांती करार काही चालले, काही नाही टिकले, काहींनी परत शस्त्र हातात घेतले. ओके, जसं नागालँड फ्रंट, त्यांनी परत शस्त्र हातात घेतले होते. यस, आठवतंय नाही, झालं होतं सगळं आपण. ओके, सो काय प्रश्न आहे, वाचलं सगळ्यांनी? ओके, काय काय डायमेन्शन आहे? पहिली गोष्ट, मला डायमेन्शन ओळखायला त्रास नाही आहे, सरळ सरळ दिले. काय दिले? व्हॉट आर द मेजर चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी अँड पीस प्रोसेस इन द नॉर्थ ईस्टर्न स्टेट. सरळ सरळ होतं. जर हे कुणी क्लेम करत असेल ना की पहा माझ्या नोट्समधनं आलं आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत असाल तर तुमच्यासारखा ह्या जगात मूर्ख कुणी दुसरा नाही. आणि याच्यावर इन्फ्लुअन्स होऊन तुम्ही एखादा क्लास लावत असाल. आर यू अंडरस्टँडिंग? म्हणजे तुम्हाला UPSC कळालीच नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, सो बिकॉज हा सिलेबसचा पॉईंट आहे. ओके, पुढचं काय दिलंय? मॅप द व्हेरियस पीस अकॉर्ड्स. सांगा, म्हणजे डायरेक्ट सांगितले. सो काहींचा असा भ्रम असेल की मेन्समध्ये फक्त ॲनालिसिस लागतं आणि फॅक्ट्स लागत नाही, तर भ्रम काढा. मेन्समध्ये जेवढं प्रिलिम्सला फॅक्ट्स लागतात तेवढेच फॅक्ट्स मेन्सला लागतात. ओके, हा फक्त भ्रम आहे आपला. आणि फक्त मेन्सचे फॅक्ट्स आहेत ना विथ नॅचरली लक्षात ठेवावं लागतात. नॅचरली कसे लक्षात राहील तुमचे मेन्सचे फॅक्ट्स? जेव्हा तुम्ही ना त्याला लॉजिकली वाचता. ओके, डन. पुढे दिलंय मॅप द व्हेरियस पीस अकॉर्ड्स अँड ॲग्रीमेंट्स इनिशिएटेड बाय गव्हर्नमेंट्स इन द पास्ट डिकेड. पास्ट डिकेडमधलेच सांगितलेत. सो सगळेजण शेवटपर्यंत येऊन सोडून देतात. सो मग पीस अकॉर्ड्स
आधी केलेलं सांगतात, सगळं केलेलं सांगतात. UPSCने स्पेसिफिक विचारले की भाई लास्ट डिकेडमधले सांग. आता जर चुकून एखाद्याने जुना अकॉर्ड लिहिला, एक्झामिनरला काय वाटतं, प्रश्न नाही कळाला, त्याच्या खाली तुम्ही 3-4 भारी पॉईंट लिहा, त्याचा व्ह्यू होऊन जातो की याने प्रश्न व्यवस्थित वाचला नाही. आणि एकदा त्याला व्ह्यू मिळाला आहे, हे सगळं त्याला विचार करायला 2 सेकंद. त्याचे काय तुमची त्याची ओळख थोडी की अरे हा आपल्याच पोरगा आहे, महाराष्ट्राचाच आहे, त्याला माहीत पण नाही तुम्ही कुठले आहेत काय आहेत. सो त्याच्याकडे इमोशन्सच नाही आहेत की तुम्ही खाली किती भारी लिहिलं आहे. सो शेवटपर्यंत प्रश्न भारी चांगला व्यवस्थित वाचणं पण इम्पॉर्टंट आहे. जर प्रश्न सोप्पा आला तर खूप असं हर्षोल्लासित नाही व्हायचं, अरे किती सोपा प्रश्न आहे, शेवटपर्यंत वाचा. लास्ट डिकेडमधलं सांगितलं. ओके, नाव आता इथंच ठीक आहे, नॉर्थ ईस्टर्न रिजन. अगेन इथं पण मी मॅप काढणं लॉजिकल होतं. सो मेजर चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी, इन्सर्जन्सी अँड स्प्लिंटर ग्रुप्स आहेत वेगवेगळे, त्यांचं मी नाव लिहिल. एथनिक अँड कम्युनल व्हायलन्स आहे. ओके, हे मी मणिपूरचं सांगेल. त्याच्यानंतर इंटरस्टेट बाउंड्री डिस्प्यूट आहेत, त्याच्यामुळे पण तिकडनं वाद होत आहेत नॉर्थ ईस्टर्नमध्ये. पुढचं इम्प्लिमेंटेशन ऑफ DPCT इन अकॉर्ड्स मी साईन करतोय, त्याला इम्प्लिमेंटच करत नाही आहे. सो त्याच्यामुळे पण ते परत परत हातात घेत आहेत त्यांच्या. ओके, हे झालं. पुढचं पॉईंट काय आहे, क्रॉस बॉर्डर डायमेन्शन्स आहेत, पोरस बॉर्डर आहे म्यानमार सोबत, सो तिकडनं येतात. दुसरी गोष्ट चायनाचा अँगल आहे, तो एक तुम्ही दाखवू शकता. तिसरी गोष्ट बांगलादेश डिस्टेबलाइज झाले, तो एक अँगल आहे, बिकॉज ISIS परत तिथं वाढले, तो पण मी लिहू शकतो, जो मी इथं सांगितलं नाही आहे. ओके, गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट DPCT, हा तर पॉईंट सगळीकडेच लिहायचं आहे, हे पण आपण डिस्कस केलं होतं. ओके, डन झाले 5-6 पॉईंट, जास्त मी लोड नाही देणार बिकॉज मी जास्त लिहू शकत नाही. ओके, बरं, आता 15 मार्काचं क्वेश्चन आहे, डायमेन्शन विचारले 2. सो मला आणखीन एक करावं लागेल की वे फॉरवर्ड जमलं तर द्यायला पाहिजे मी इथे, बिकॉज डायमेन्शन तर मला 2च दिसत आहेत. ओके, मग इथे मला कळायला पाहिजे की 3 पेज भरवणं पण इम्पॉर्टंट आहे. ओके, बिकॉज पांढरं पेज काळं करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे की जेवढं सोडणं. ओके, सो मग आता पास्ट रेकॉर्ड्स, मग मी त्रिपुरासोबत आपण नागालँड लिबरेशन फ्रंट बरोबर केलं होतं, त्यांचं एक लिहू शकता. बाकीचं ब्रू बरोबर केलं होतं ॲग्रीमेंट. नंतर बोडो अकॉर्ड झालं होतं, कर्बे अँड सोबत अकॉर्ड केलं होतं. आणखीन यातले 3-4 आता लॉजिकली तिथं किती लक्षात राहतील हे थोडं डिफिकल्ट आहे. आत्ता मी 10 लिहिल बिकॉज मला काय सर्च करायचं आहे तिथे कसं. सो तिथे 3-4 जरी आठवले, मग मला जर 4 आठवले तर मी 4 एक्सप्लेन करेन, जास्त आठवले तर मी कमी एक्सप्लेन करेन. पण जरा 4च आठवत आहेत, सो 4वर मी प्रॉपर 3-3, 4-4 लाईन लिहून येईल, बिकॉज पेज पण भरलं पाहिजे. सो हे कळालं पाहिजे आपल्याला. अंडरस्टूड? ओके, डन. ओके, डन. आता हे झालं, त्रिपुरा वगैरे झालं ते तर ठीक आहे. आता पुढे मी काय दिलंय, वे फॉरवर्ड. का? बिकॉज अकॉर्ड्स बद्दल बोललेत, सो टाइमली इम्प्लिमेंटेशन अकॉर्ड झालं पाहिजे. दुसरी गोष्ट इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट करायला पाहिजे वगैरे वगैरे. वे फॉरवर्ड एकदम सोपे. ट्रस्ट बिल्डिंग करा, आणखीन बाकीच्या गोष्टी करा, त्यांना थोडं आपलंसं करा, गव्हर्नन्स चांगलं करा. नॉर्थ ईस्टसाठी आपण वेगळी मिनिस्ट्री केली आहे, ते पण दॅट इज त्याच्यात आणखीन कार्यक्रम करा. PM गतिशक्ती नॉर्थ ईस्टमध्ये हे करा, उडान स्कीम आणखीन हे करा, जेवढं तुम्हाला आठवते करून द्या. ओके, बिकॉज प्रेशरमध्ये तुम्हाला स्कीमच आठवणार आहेत तिथे वे फॉरवर्डमध्ये. सो लिहून द्या 4-5 स्कीम, झालं. ओके, सो दिस इज हाऊ यू हॅव टू राईट. आता मी कंक्लुजनमध्ये काय केलं आहे, कंक्लुजनमध्ये मी हे केलं आहे की आता इथं तर मी खूपच सोसो कंक्लुजन केलं आहे, पण याच्यापेक्षा पण मी आत्ता मला भारी आठवलं आहे. काय भारी आठवलं आहे की इथं सांगू शकतो की नॉर्थ ईस्ट इंडिया आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज इट हॅज अ स्ट्रॅटेजिक लोकेशन. ओके, सो दॅट्स वाय नॉर्थ ईस्टमध्ये जर गडबड झाली तर ते इंडियामध्ये गडबड होण्यासारखं आहे. सो इट इज अ नॉट प्रॉब्लेम फॉर द नॉर्थ ईस्ट इंटरनल सिक्युरिटी, इज प्रॉब्लेम ऑफ इंडियाज इंटरनल सिक्युरिटी. सो आय हॅव टू मतलब इंडियन गव्हर्नमेंट हॅव टू गिव्ह एक्स्ट्रा फोकस ऑन द नॉर्थ ईस्टर्न स्टेट इफ देर इज एनी इन्सर्जन्स ॲक्टिव्हिटी. ओके, अंडरस्टूड. आणि मग आता मी वरचं वापरणार, काय वापरणार, ॲज देर इज इन लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम वी हॅव टार्गेट, सिमिलरली वी शुड हॅव टार्गेट टू एंड नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी अँड वाईप आउट म्हणणार, एंड नाही बोलणार. वाईप आउट इज अ व्हेरी गुड वर्ड. सो वाईप आउट नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी फ्रॉम दी इंडिया. ओके, अंडरस्टूड. असं करून मी त्याला एंड करेन. प्रश्न डायरेक्ट आपल्या सिलेबसचा होता. यस. ओके, पुढचा लास्ट प्रश्न घेऊ आपण. अच्छा, हे नॉर्थ ईस्टचं पूर्ण टॉपिकच दिला होता, सो त्याच्यामध्ये आपण आणि अकॉर्ड्स पण लिहून दिलेले आहेत. जर तुम्ही पाहिले असेल तर फक्त अकॉर्डचा प्रॉब्लेम असा आहे की ते सगळे जुन्यापासून लिहून दिले होते आणि ते पर्टिक्युलरली फोकस ऑन लास्ट डिकेड. सो हा प्रश्न दिसायला सोपा आहे, ॲक्च्युअली एक्झाम हॉलमध्ये डिफिकल्ट आहे. ओके, हे आपण सगळं दिलं होतं, आठवते, प्रत्येक आपण एक्सप्लेन केलं होतं की कशामध्ये आपण काय करतोय. पण हे दिलंय पण एवढे लास्ट डिकेडमध्ये लक्षात ठेवणं, पर्टिक्युलरली ह्या मॅपमधनं
इलॉजिकल आहे. म्हणजे मी असं सांगणं की पहा माझ्या नोट्समध्ये यायलाच पाहिजे, नाही, इट्स इलॉजिकल. 10 वर्षाचं कोणते लक्षात ठेवणार. सो इथं पण थोडे 1-2 तुम्हाला फेकावंच लागले असते. ओके, कसं फेकलं असतं मी फेकलं असतं की समजा आसाम स्टुडंट्सबरोबर केलं आहे, बोलले असतील मागच्या 10 वर्षात, नागालँड अकॉर्ड केलं. सो मी असे कॉमन अकॉर्ड्स देणार की ज्यांच्यावर डिस्कशन झाले असतील. ओके, मणिपूर इन्सर्जंट बरोबर अकॉर्ड मला माहीत नाही, पण मी असं लिहिणार की झालं असेल, मणिपूर इन्सर्जंट बरोबर बोलले असतील. मणिपूरमध्ये इन्सर्जंट कोण होते, कुकी. सो मी लिहिणार कुकी ग्रुप बरोबर अकॉर्ड साईन केलं, किंवा काहीतरी डिस्कशन चाललंय. आता अकॉर्ड नाही वापरणार, आय विल यूज डिस्कशनवर, डिस्कशन चालू असतील. सो मला ते फसवता आलं पाहिजे, पण फसवण्यासाठी मला आधी नॉलेज लागतं. ओके, तर मी फसवू शकतो, अदरवाईज नाही फसवू शकत. ओके, डन. हे सगळं झालं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. दॅट इज द येस. हा प्रश्न पण मी खूप डिटेलमध्ये केला होता, बिकॉज मला नेव्हीबद्दल थोडं जास्त प्रेम आहे. सो आणि सिलेबसचा डायरेक्ट पॉईंट पण आहे. आता UPSC सांगते, ऑब्झर्व करा, वे फॉरवर्ड द्या. सो जर UPSCने वे फॉरवर्ड विचारलं नसेल, सो मला लॉजिकली कळायला पाहिजे की वे फॉरवर्ड द्यायला पाहिजे मी 15 मार्कमध्ये. सो त्यासाठी PYQचं ॲनालिसिस करणं इम्पॉर्टंट आहे. 10 वेगळ्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करण्यापेक्षा इकडनं डेली आन्सर रायटिंग करतो, तिकडनं करतो, 10 ठिकाणी वेगवेगळे प्रश्न घेतो. PYQ घ्या, सगळ्यात अंडर एस्टिमेट गोष्ट आहे ते PYQs. जेवढं लवकर कळेल नाही तुम्हाला, PYQs डिसिपेअर करणं जमलं, तुमचा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा प्रवास निम्मा कमी झाला. मी फक्त आय एम नॉट टॉकिंग अबाउट UPSC, आय एम टॉकिंग अबाउट MPSC, आय एम टॉकिंग अबाउट एनी कंबाईन BC, IBची एक्झाम, कोणते एक्झाम, बँकिंगची एक्झाम, एनिथिंग यू टेक इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, PYQs आर द की. ओके, सो काय प्रश्न आहे, व्हाय इज मरीटाईम सिक्युरिटी व्हायटल टू प्रोटेक्ट इंडिया सी ट्रेड. सांगायची गरजच नाही आहे. ओके, लॉजिकल आहे सगळं, काय इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट, डिस्कस मरीटाईम अँड कोस्टल सिक्युरिटी चॅलेंजेस सांगा काय काय आहेत, आणि वे फॉरवर्ड द्या की तुम्ही काय करू शकता. आता काय काय, पहिली गोष्ट तुम्हाला हे इथं पण मॅप काढता आलं पाहिजे, मॅप काढून दाखवायचं आहे तुम्हाला काय काय हे. दुसरी गोष्ट, कोस्ट लाईन लक्षात ठेवा, इट इज मोर दॅन 11,000. सो 7,500 टपकन लिहून टाकाल तर ते चुकीचं आहे, बिकॉज वाढलेली आहे. ओके, सो 11,000 कोस्ट लाईन आहे, एवढे इकॉनॉमिक झोन आहे, आणि या सगळ्यांचं हे करणं. आणि पहिली गोष्ट, इंडियाचा ऑलमोस्ट 90% ट्रेड, 90-95% ट्रेड थ्रू सी होतोय. सो सी रूट ओपन, इन्क्लुझिव्ह, आणि कशा असणं पाहिजे, सिक्युअर असणं. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इंडियाज पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि इंडियन ओशनचं नावच इंडियावरनं आहे. सो इट शोज इम्पॉर्टन्स ऑफ इंडियाज मरीटाईम सिक्युरिटी. ओके, सो एवढं करून मग मी लिहिल व्हाय मरीटाईम सिक्युरिटी इज व्हायटल फॉर इंडियाज आहे. बिकॉज पहिली गोष्ट, आपली सगळी एनर्जी जी येते ती पहिली गोष्ट तिकडनं येते, एनर्जी सिक्युरिटीसाठी इम्पॉर्टंट आहे. ट्रेड लाईफलाईन आहे, स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे, बिकॉज वी काउंटर हिअर चायनाचं डॉमिनन्स आपण काउंटर करतो. नंतर रिजनल इन्फ्लुएन्ससाठी लाईक इंडियन ओशन रिजनमध्ये मग इथं आपली वेगवेगळे नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर आहे आपण इथं. त्यानंतर सागर इनिशिएटिव्ह, आता ते इनिशिएटिव्हमध्ये पुढे टाकू, पण नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर आहे. पुढचं गोष्ट, ग्लोबल सप्लाय चेन्स, ते जर प्रोटेक्शन करायचं असेल इंडियन ओशनमधनं तर इंडिया लागतो. सो दिस आर द हे. ओके, पुढचं आहे आता मरीटाईम अँड कोस्टल सिक्युरिटी चॅलेंजेस काय. आता इथं वेगवेगळे थ्रेड आहेत. पहिला थ्रेड आहे ट्रॅडिशनल थ्रेड्स. पहिलं ट्रॅडिशनल थ्रेड काय, स्टेट रायव्हलरीज, चायनाच PLA, त्यांचं एक्सपान्शन, स्ट्रिंग ऑफ पर्ल्स, कीवर्ड्स माहिती आहे, डन. सेकंड, बाउंड्री डिस्प्यूट इन साऊथ चायना सी अँड इंडियन ओशन रिजन, मिलिटरायझेशन, कोण करते, अगेन चायना. ओके, थर्ड पॉईंट आहे नॉन ट्रॅडिशनल थ्रेड्स. आता इथं मी आणखीन एक पॉईंट लिहू शकत असतो, जे तुम्हाला डिस्कस केलं आहे, दियागो गार्शिया, US पण मिलिटरायझेशन करतंय ना, सो तो पण पॉईंट तुम्ही लिहू शकत होता. ओके, नंतर नॉन ट्रॅडिशनल थ्रेट काय, पायरेसी, सोमाली चाचे, त्याच्यानंतर आर्म रॉबरी, स्मगलिंग, ट्रॅफिकिंग, इलिगल, अप रूटेड अनरेग्युलेटेड फिशिंग. ओके, हे आय थिंक हा पॉईंट झाला आहे का, तुम्हाला सांगितलं होता का मी. ओके, करंट अफेअर्समधला पॉईंट या, नसेल माहीत तर इट्स ओके, काहीतरी होईल तो आपला. ओके, क्लायमेट अँड नॅचरल डिझास्टर, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. कोस्टल सिक्युरिटी गॅप्स काय, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, बाकीचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. ओके, आता हे सगळं झालं. याच्यात मी वे फॉरवर्ड काय देणार, पर्टिक्युलरली विचारलं आहे. पहिली गोष्ट, मी कोस्टल गार्ड आणि नेव्हाचं इंटिग्रेशन करणार.
त्यांना चांगलं हे असणार. दुसरी गोष्ट टेक्नॉलॉजी लिव्हरेज करणार, UAV वापरणार, बाकीच्या गोष्टी वापरणार, कॅपॅसिटी बिल्डिंग करणार, ब्ल्यू इकॉनॉमी सिक्युरिटी करणार. तो एक कीवर्ड झाला. परत इंडियाची नेव्ही ब्ल्यू इकॉनॉमी करणार, ब्ल्यू नेव्ही करणार, म्हणजे ती ऑल ओव्हर दी वर्ल्ड तिने प्रोटेक्शन करायला पाहिजे. लास्ट फिशरीचं पार्टिसिपेशन, कम्युनिटी पार्टिसिपेशन, बिकॉज दे आर आवर अर्स, म्हणजे आपले ते कान आहेत, ते आपल्याला इंटेलिजन्स प्रोव्हाइड करतात. सो त्यांना आपण थोडं काहीतरी करू. आणि हे सगळं केलं तर दॅट्स इट, वे फॉरवर्ड झाला. कन्क्लुजन काय, इंडियाज प्रॉस्पेरिटी फ्रॉम एशियन टू मॉडर्न एका गोष्टीवर टिकली आहे, इंडियन ओशन. इंडियन ओशनमध्ये जर आपण प्रॉस्पर असू, तो प्रोटेक्ट केला, ॲटोमॅटिकली इंडिया प्रॉस्पर होईल. असं करून मी एंड करेन. दॅट्स इट. कळते, तो तिथं कन्क्लुजन नाही आहे, इथं आल्यावर मी बनवून दिलं. सो इट्स अप टू मी. कधी येईल जेव्हा तुम्ही एक गोष्ट 10 वेळा वाचता. ओके. सो अगेन आता आपण 2 मिनटं शांत होऊ. आता अगेन काय लेसन लर्न आहेत इंटरनल सिक्युरिटीमधनं, नाव टेल मी. खूप स्टॅटिक आहे, माझ्या नोट्स खूप वेळा वाचायला पाहिजे मी. ओके. सिलेबस पार्ट पाहिजे, बिकॉज सिलेबसचे पॉईंटच मी वापरू शकतो. आणखीन सोपं आहे इंटरनल सिक्युरिटी, जास्त डोक्याला शॉर्ट नाही आहे. थोडं करंटचं अपडेट घ्यायचे, पण खूप करंट करत बसायची गरज नाही आहे. एक्झाम्पल्स जास्त करंटमधनं घ्यायच्या. आणखीन यस, लो हँगिंग फ्रूट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट इंटरनल सिक्युरिटी. ओके. सो मी व्यवस्थित करून प्रिपेअर करून ठेवायला पाहिजे. एक वेळ मी IRच्या नोट्स काढले नाही तरी जमेल, पण इंटरनल सिक्युरिटीच्या मग काढून ठेवायला पाहिजे. मग मला ही प्रायोरिटी कळायला पाहिजे, बिकॉज IRच्या नोट्स काढून मला उपयोग नाही होणार आहे. इंटरनल सिक्युरिटीच्या जर मी नोट्सवर मेहनत घेतली किंवा मी आणखीन एक्स्ट्रा 2 रिसोर्सेस वाचले, तोटा नाही आहे मला. पण IRचे मी जर 10 रिसोर्सेस वाचले, फायदा नाही आहे. सो हे पण मला कळायला पाहिजे की एक्स्ट्रा रिसोर्सेस मी कोणत्या सब्जेक्टचं वाचायचं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्पून फिडिंग नाही होणार आहे, आणि ती करायला पण नाही पाहिजे. बिकॉज तुम्ही सगळे किती वर्षाचे आहेत आत्ता, 19, 20, 21, लग्न पण होऊ शकतात, मतदान पण करू शकतात. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुमच्यावर ही जबाबदारी टाकते की तुम्ही कोणाला तरी निवडून द्या. सो स्वतः विचार करण्याची जबाबदारी पण तुम्ही घ्यायला पाहिजे. ओके. डन. ओके. आय होप की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. कोणाला काही प्रश्न? सगळ्यांना क्लिअर झालं आहे. आय होप की आज तुम्हाला काहीतरी एक वेगळा व्ह्यू मिळाला असेल अबाउट मेन्सचा पर्स्पेक्टिव्ह कळाला असेल की मेन्ससाठी ॲटिट्यूड काय पाहिजे, कसं आपण करायला पाहिजे. ओके. डन. सो जेव्हा आपलं इकॉनॉमी होईल त्यानंतर अगेन आपण इकॉनॉमीचे क्वेश्चन डिस्कस करू. ओके. आपण इथे स्टॉप करूयात, भेटूयात परत सॅटर्डेला.